दीर्घ श्वास घ्या. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. नमस्कार. मुद्रेतले हात आता कुठल्याही आरामदायी स्थितीमध्ये ठेवायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि स्वागत. आज जगावं का आणि कशासाठी या विषयावर डॉक्टर साहेब मार्गदर्शन करणार आहेत. काही मुद्दे आपण काल त्यांच्या बोलण्यातून आलेले आहेत. आज प्रामुख्यानं ह्या दोन गोष्टी आपण बघणार आहोत. तरी डॉक्टर साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद स्मिताताई आणि सर्व अनाहतच्या साधकांना नमस्कार. काल आपण अन्न परम औषधम या विषयाबद्दल काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला की शेवटी इनपुट इज इक्वल टू आउटपुट असं जे म्हणतो आपण, जे तोंडात आणि पोटात टाकणार तसंच आपलं शरीर बनणार मुळात. त्यामुळे चुकीचं टाकलं तर चुकीचं बनणार, योग्य टाकलं तर योग्य बनणार. तर त्यातल्या काही मूलभूत गोष्टी आणि मूलभूत नियम निसर्गाचे जे आपल्याला आयुष्यभर पाळायला पाहिजे आणि सर्वांना पाळायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण काल बोललो. काल सुरुवात करताना मी असं पण सांगितलं होतं की 100 वर्षाच्या आसपास पोहोचणारे तरुण व्यक्ती जे जगामध्ये आहेत त्यांच्या जगण्यामागच्या रहस्यामधल्या 4 गोष्टींबद्दल आपण काल बोललो होतो. त्यातली एक अर्थातच आहार होती, त्याच्याबद्दल काल आपण थोडस विस्ताराने बघितलं. दुसरा जो मुद्दा होता तो शरीर श्रमाचा होता की आपल्याला काही ना काहीतरी हालचाली करायला पाहिजे. ह्युमन बॉडी इज मेड फॉर मुवमेंट, एका जागेवर बसण्यासाठी नाहीये. पूर्वी आपण जंगलात राहायचो तर शिकारीसाठी अन्नासाठी किती भटकायचो. त्यामुळे आपलं शरीर त्यासाठी बनलेलं आहे, एका जागेवर बसण्यासाठी नाही. त्यामुळे हालचाली महत्वाच्या आपल्याला दीर्घायू होण्यासाठी आणि तारुण्य टिकवण्यासाठी. तिसरा मुद्दा जो आपण बोललो होतो की एक दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जाण्याची वृत्ती, शेअर अँड केअर ॲटिट्यूड. 2 गोष्टी आहेत. शेअर करता आलं पाहिजे. काय शेअर करता आलं पाहिजे तर आपला आनंद शेअर करता आला पाहिजे, वाटून घेता आला पाहिजे. असं म्हणतात की आनंद वाटला तर डबल होतो आणि दुःख वाटलं तर निम्म होते. आणि आपल्यापैकी प्रत्येकालाच आनंदी व्हायचंय, जास्त दुःखी नाही व्हायचंय. पण तरी दुर्दैवाने आपण ना तर आनंद वाटत ना तर दुःख वाटत. त्यामुळे आपला आनंद हा मर्यादितच राहतो. दुःख हे आपण इतरांचं वाटूनच घेत नाही. हे अगदी एखादा चांगला सिनेमा बघितला, चांगलं गाणं ऐकलं, चांगलं काहीतरी ऐकलं तर पटकन आपल्याला कोणाला तरी सांगावं असं वाटते, सांगायची इच्छा होते. पण आपल्याला जो आनंद झाला तो आपल्याला वाटायचा असतो आणि तो समोरच्याला किती होईल माहिती नाही, पण माझा आनंद हा वाढतो म्हणून मला तो वाटायचा असतो. त्यामुळे ही शेअर अँड केअर वृत्ती आपल्याला आपल्या आरोग्यासाठी आणि ओव्हरऑल मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी महत्वाची असणार आहे, असं या वैज्ञानिक अभ्यासातून पण लक्षात आलेलं आहे. आणि चौथा मुद्दा जो आहे ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत थोडं विस्ताराने, तो आहे की जगण्याला हेतू पाहिजे असतो काहीतरी. वी नीड टू हॅव सम पर्पज फॉर लिव्हिंग लॉंगर अँड यंगर. हेतू काय आपल्या जगण्याचा, पर्पज काय आहे, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आज आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा विषय मांडताना मी माझ्या स्वतःची पण स्टोरी जरा शेअर करणार आहे. मला असं वाटतं की मला जे काय माझ्या आयुष्याबद्दल कळलं, थोडंफार, फार काही कळलं असं मी म्हणणार नाही, असं दावा नाही माझा, पण जे काय थोडंफार कळलं आणि जे थोडंफार कळलं त्यातलं थोडंफार गेले साधारणपणे 65 वर्ष, आता 65 पूर्ण झालेत, जगण्याचा एक थोडासा प्रयत्न करतोय. त्यातले काय अनुभव पण मी शेअर करणार आहे. आणि अर्थातच ओव्हरऑल या सगळ्यांचे काय इम्प्लिकेशन्स आहेत एकूण आपल्या आरोग्यावरती आणि ओव्हरऑल जगण्यावरती पण, त्याच्या संदर्भामध्ये पण आपण काही गोष्टी बघणार आहोत.
आयुष्याला हेतू का बरं पाहिजे? जसं आपल्याला माहितीये की पतंगाला जर मांजा नसेल तर तो भलेही उंच आकाशात जाईल पण दिशाहीन होऊन भरकटून जाईल. समुद्रामध्ये आपल्याला माहिती की दीपस्तंभ असतात, जहाजांना दिशा दाखवायचं ते काम करतात. अर्थात आता टेक्नॉलॉजी आणि सगळ्यांमध्ये त्याची फार गरज राहिलेली नाहीये, पण तरी पण दिशा दाखवण्याचं काम हे दीपस्तंभ करत असतात. आपल्याही आयुष्याला अशी काहीतरी दिशा पाहिजे असते, डायरेक्शन. म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक आहे वेग आणि दुसरा आहे दिशा. दोन डायमेन्शन असतात. आपली गाडी समजा आपण चालवते, कुठली टू व्हीलर फोर व्हीलर, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचंय तर आपल्याला वेग मेंटेन करायला पाहिजे, सेफ असेल आणि वेळेत पोहोचवेल असा. आणि दुसरं म्हणजे दिशा पण आपल्याला माहिती पाहिजे. समजा वेग आपला खूप आहे पण दिशा चुकली तर मग आपण भलत्याच डेस्टिनेशनला जाऊन पोहोचू, आणि जेवढा वेग जास्त असेल तेवढं लवकर आपण चुकीच्या ठिकाणी जाऊन पोहोचू. आणि या उलट समजा डेस्टिनेशन माहिती आपल्याला पण आपल्याला वेग जर नाही पकडता आला अपेक्षित जो आहे तो, तर मग कदाचित आपण केव्हा पोहोचू माहिती नाही. जिथपर्यंत आपल्याला जायचं तिथे कधी पोहोचू माहिती नाही, या आयुष्यात पोहोचता येईल की नाही माहिती नाही. म्हणून आपल्याला दोन्ही डायमेन्शनचा विचार करावा लागणार, दिशा पण पाहिजे आणि वेग पण पाहिजे आवश्यक तेवढा जगण्यासाठी. आणि मग हा पर्पज आपल्याला कधी शोधायला पाहिजे? बरेचदा आपल्याकडे असं म्हटलं जातात, सर्वसामान्य लोकांमध्ये साधारणपणे असा समज आहे की तरुण वय जे आहे ते तर काय मौज मस्ती करण्याचं आहे, पुढे मग संसार थाटायचा, घर उभारायचं, गृहस्थी करायची. यामध्ये मग साधारणपणे रिटायरमेंटची वेळ येऊन जाते, आणि मग जे काय आपल्याला करायचं आयुष्यात, पर्पज ज्याला म्हणतो आपण, त्याचा शोध घेण्याचा आणि त्याप्रमाणे जगण्याचा विचार आपण हा निवृत्तीनंतर करूया, 60 नंतर करूया. तोपर्यंत काय गरज आहे आता? आता तर काय खाओ पिओ मस्ती करू आणि ज्या काय जबाबदाऱ्या त्या पूर्ण करायच्या बा. पण आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की निवृत्तीनंतर जर आयुष्याचा पर्पज कळला आपल्याला, तर आपल्याकडे त्यानुसार जगण्यासाठीचे दिवस हे फार कमी राहतील. कदाचित शक्ती पण आपली मर्यादित होत असणार आहे 60 नंतर. त्यामुळे हा पर्पज जो आहे आपल्या आयुष्याचा, हा आपल्याला जरा कमी वयात कळला पाहिजे. तो जर बालपणात जर कळला आपल्याला तर त्याहून उत्तम आणखीन काय असू शकणार नाही. आणि अशी काही उदाहरणं आपल्याला आहेत, आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक उदाहरण मी जरूर इथे मांडू इच्छितो की ज्यांना आपण छत्रपती शिवाजी म्हणून ओळखतो, मी त्यांना थोडस त्यांच्या बालवयातल्या नावाने संबोधू इच्छितो की शिवाजी शहाजी भोसले नावाचा मुलगा स्वराज्याचं स्वप्न बघतो. आणि कोणत्या वयामध्ये हा स्वप्न बघतो? 40-50 नंतर बघतो का? नाही, तर तो केवळ 14 वर्षाचा असताना हे स्वप्न पाहतो. आणि स्वप्न जेव्हा तो पाहतो तेव्हा तो खूप शूरवीर लढवय्या म्हणून अशी त्याची ख्याती पोहोचलेली असते का भारतवर्षात? तर अजिबात नाही. पण तो हे स्वप्न पाहतो. अर्थात हे स्वप्न पाहायला त्याच्या सोबत एक 5-10 हजार तरी मावळे होते का? तर नाही, केवळ एक 4 सवंगडी होते, जीवाला जीव देणारे आणि शिवबा. हे 14व्या वर्षी स्वप्न पाहतात आणि पुढल्या 10-15-20 वर्षामध्ये ते प्रत्यक्षामध्ये आणून दाखवतात. त्यामुळे मोठी स्वप्न जी काय पाहायची आहेत, काहीतरी खरंच आपल्याला या जगाला काहीतरी देऊन जायचंय, तर त्यासाठी निवृत्तीची वाट नको बघायला. बालवयातच ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते जर कळलं बालवयात तर मग आपल्याला अख्खं आयुष्य त्यानुसार जगायला मिळू शकते. आणि मग आपली स्वतःचा, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतोय की आयुष्याचा उद्धार करणं स्वतःच्या आणि आपल्यासोबत इतरांचे पण आयुष्य उद्धारणे त्याला म्हणता येईल. कदाचित असं काहीतरी आपल्या हातून घडू शकते. हा पर्पज कळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी मध्ये मध्ये काही स्लाइड्स पण जरा शेअर करू इच्छितो या सगळ्या संदर्भामधल्या. एकच मिनिट. जे आपण म्हणतोय किंवा का बरं जगायचं आपल्याला, ओके,
आणि कशासाठी जगायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. जगायचं का आणि कशासाठी हे शिवाला कळलं की आपल्याला जगायचंय तर स्वराज्यासाठी जगायचंय, आणि मग त्या दृष्टीने तयारी सुरू झाली. त्यामुळे बालवयात जर ही स्वप्न आपल्याला नक्की झाली, आपले ध्येय पर्पज जर जगण्याचा नक्की झाला, तर मग आपल्याला अख्खं आयुष्य त्यानुसार जगण्यासाठी मिळू शकते. म्हणून मग आपल्याला ते लवकर कळलेलं जास्त चांगलं असते. असं म्हणतात की माणसाचा जन्म 2 वेळेस होत असतो. एक जो आहे आपल्या जन्म तारखेनुसार, ज्या दिवशी ज्या वेळी आपण या पृथ्वीवरती अवतरलो, आईच्या पोटामधनं बाहेर आलो, तो माणसाचा बायोलॉजिकल बर्थ ज्याला म्हणता येईल. आणि जो आपण दरवर्षी वाढदिवस, बर्थडे म्हणून साजरा करतो, तो एक जन्म आपला झालेला. मात्र त्यामध्ये आपला काही पराक्रम नसतो आणि तो नैसर्गिक आहे. पण दुसरा जन्म जो होतो माणसाचा, स्वतःच्या पराक्रमाने होतो. असं म्हणतात की ज्या क्षणी, ज्या दिवशी माणसाला स्वतःच्या जगण्याचं कारण कळते, तो त्याचा दुसरा जन्म. आणि हा जन्म आपल्या स्वतःच्या ताकदीवरती अवलंबून असतो. हा जन्म ज्या क्षणी झाला, तिथून खरं आयुष्य जगणं सुरू होते असं म्हणता येईल आपल्याला. नाही तर मग केवळ आपण काय म्हणू, बायोलॉजिकल बर्थ जो काय आहे त्याचेच दरवर्षी वाढदिवस म्हणून साजरे करत जातो. पण आपल्या जगण्याचा हेतू ज्या क्षणी कळला माणसाला, तो खरा माणसाचा जन्म असं म्हणता येईल. आणि तिथून खरं माणसाचं आयुष्य सुरू होतं. नाही तर मग काय, बाकी सगळं आपलं आयुष्य तर खाओ पिओ अशाच प्रकारचं आहे. हा कारण हे कळण्यासाठी, व्हॉट इज द रिझन फॉर एक्झिस्टन्स ऑन धिस प्लॅनेट, माझ्या या पृथ्वीवरती असणाऱ्या अस्तित्वाचं कारण काय आहे, हे ज्याला कळलं, असं म्हणतात तो खरा अध्यात्मिक. अध्यात्माची पण व्याख्या खरं अशी आहे, अध्यात्म म्हणजे काही कुठले तरी रिच्युअल्स, कुठला तरी धर्म, देव असं काही आहे असं नाहीये. अध्यात्म म्हणजे असं आहे की माणसाला आपल्या जगण्याचा हेतू कळणं, हे खरं अध्यात्म आहे. आणि हे ज्या क्षणी माणसाला कळते, त्या क्षणापासून त्याचं आयुष्य बदलते. नुसतं त्याचंच आयुष्य बदलते असं नाहीये, तर त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या हजारो लाखो लोकांची आयुष्य बदलतात. आणि ही त्याच काळात बदलतात असं नाहीये, तर ती व्यक्ती गेल्यानंतरही शेकडो हजारो वर्ष अनेकांची आयुष्य बदलत राहतात असं म्हणता येईल आपल्याला. हे कारण एकदा कळणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हा शोध आहे एका अर्थाने, आणि हा शोध जेवढ्या लवकर आयुष्यात सुरू होईल तेवढं चांगलं. हा शोध या सगळ्या, तुम्ही बघा आपल्या शाळा कॉलेजच्या भिंतीवर ज्यांचे फोटो लागलेले आहेत, ज्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करतो, त्या सगळ्यांना आपल्या जगण्याचं कारण कळलेलं आहे असं दिसतंय आपल्याला. कुणी एक सिद्धार्थ गौतम असं म्हणूया आपण, की ज्याला हे सगळी सुख होती आयुष्यामध्ये, आणि सगळी सुख असताना पण त्याला प्रश्न पडला की जगामध्ये एवढी दुःख का बरं माणसाच्या. आणि हा प्रश्न एवढ्या तीव्रतेने पडला, त्याची इंटेन्सिटी एवढी जास्त होती की असलेली सर्व भौतिक सुख सोडून हा सिद्धार्थ गौतम बाहेर पडला, घराच्या बाहेर पडला. आणि तिथनं स्वतःच्या शोधाचा आणि या प्रश्नाच्या उत्तराचा शोध सुरू झाला. आणि पुढची कहाणी आपल्याला माहिती आहे की सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध झाला. त्यामुळे हा बुद्धत्वाचा प्रवास आहे असं म्हणता येईल. बुद्धत्व काही कुठल्या धर्माशी आणि याच्याशी रिलेटेड आहे असं मी मानत नाही. बुद्धत्व म्हणजे परत हेच आहे की माझ्या जगण्याचं कारण काय आहे ते कळलं. आणि मग आपण पाहतोय की सिद्धार्थ गौतमाचं आयुष्य तर बदललंच, तो बुद्ध झाला. त्याच्या काळामध्ये शेकडो हजारो लोकांचे आयुष्य बुद्धाच्या सहवासात आल्यामुळे बदलली. आणि आज इतकी वर्ष झाल्यानंतर, 2-2.5 हजार वर्ष झाल्यानंतरही हजारो लाखो लोकांचे आयुष्य
बदलतात. हा जो काय क्षण आहे हा खरं माणसाचा जन्म आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. तर हा हा क्षण आपल्या आयुष्यात जेवढ्या लवकर येईल, बालपणात येईल तेवढं चांगलं. अर्थात आता हा क्षण असा सहज येईल का, त्याची वाट बघत बसायची का, कधीतरी येईल बा म्हणून वाट बघत बसायची? मला असं वाटतं असं वाट बघत बसण्यात अर्थ नाहीये. त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हली काही गोष्टी करणं गरजेची असणार आहे. अर्थात त्यासाठी काय म्हणू, परमेश्वराची, गुरुची कृपा ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात पूरक अशा. पण शेवटी माणसाचे प्रयत्न जे आहे, माणसाचं कर्तृत्व जे आहे ते मात्र यासाठी महत्वाचं आहे. हा शोध सुरू झाला पाहिजे. असं म्हणतात की का प्रश्न जर माणसाला पडला तर मग उत्तराचा विचार सुरू होईल, उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू होईल. आपली अडचण अशी आहे की आपल्यापैकी बहुतेकांना प्रश्नच पडत नाही, आणि प्रश्न नाही पडले तर उत्तर तरी कशाचे शोधणार, हा मुळातला मुद्दा येतो. त्यामुळे प्रश्न पडले पाहिजेत, आणि ते प्रश्न एवढ्या तीव्रतेने पडले पाहिजे की त्याने माणूस अस्वस्थ झाला पाहिजे, झोप उडाली पाहिजे. आणि असं झालं तर आपण आहे त्या परिस्थितीत घरामध्ये सुखाने राहू शकणार नाही. ज्ञानेश्वरांनी ज्याला तितिक्षा असं म्हटलंय की एखाद्याचं मुंडकं पाण्यामध्ये दाबलं तर तो श्वास घेण्यासाठी जेवढी तडफड करतो ती तितिक्षा. अशी तितिक्षा जर आपल्या आयुष्यात असेल एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधासाठी, तर त्यातनं हे असा आपल्या आयुष्याचा पर्पज समजण्याची शक्यता ही जास्त राहते. आणि म्हणून मग आपल्याला असे प्रयत्न आपल्याला नक्कीच करावे लागणार आहेत, एवढं नक्की. दोन गोष्टी परत असतात या ठिकाणी, ज्याला मी म्हणेल की एक असते श्रेयस आणि एक असते प्रेयस. ओके, हे दोन संस्कृत शब्द आहेत. श्रेयस म्हणजे असं म्हणूया की जे दीर्घकालीन आयुष्यासाठी उपयोगाचं आहे, काहीतरी श्रेयस्कर ज्याला आपण म्हणतो अशा गोष्टी. त्या प्रिय असतीलच असं नाहीये. बरेचदा त्या, जसं औषध, बरेचदा औषध कडू असते पण तो आजार बरं करते, त्यामुळे ते घेण्याची गरज असते. या उलट असतात प्रेयस. प्रेयस म्हणजे अशा गोष्टी की ज्या प्रिय असतात, ज्या केल्या की छान वाटायला लागते, पण ते तात्पुरतं असते, आणि दीर्घकालीन त्याचा परिणाम जो आहे तो काही फारसा चांगला असतो असं नाहीये. आणि आपल्या प्रत्येकामध्ये अंतर्मनामध्ये हा झगडा कायम सुरू असतो, श्रेयस की प्रेयस. तसं आपण काल बघितलं की आईस्क्रीम खायला आवडते, प्रिय आहे, आईस्क्रीम प्रेयस आहे. पण आईस्क्रीमला आपण श्रेयस नाही म्हणू शकत, पण रोज जर आईस्क्रीम खात राहिलो तर त्याचे दुष्परिणाम होणार आहे. लॉंग टर्म साठी ते काही आपलं चांगलं नाही आहे. त्या बहुधा ज्या प्रिय गोष्टी असतात त्या श्रेयस असतीलच असं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला निवड करताना आपल्या समोर दोन रस्ते आहेत. कुठला रस्ता निवडायचा आपल्याला, श्रेयस्कर की प्रेयस्कर ज्याला म्हणूया, की जो केल्याने तात्कालिक बरं वाटते अशा गोष्टींमध्ये आपलं वेळ जास्त घालवायचा, की ज्या गोष्टी कदाचित आज करताना तेवढ्या प्रिय वाटणार नाही पण लॉंग टर्म त्याचे फायदे आहेत, अशा श्रेयस्कर गोष्टींसाठी आपल्या आयुष्यातला वेळ खर्च करायचा. हा एक सनातन झगडा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुरू असतो. त्यामुळे बा फळं खाल्ली तर ही आरोग्यासाठी चांगली असतात, श्रेयस आहे. आईस्क्रीम आणि जंक फूड हे त्यावेळेस खायला छान वाटते, पण लॉंग टर्म त्याचे इम्प्लिकेशन्स हे चांगले नाही आहेत, वाईट आहेत. म्हणून ते टाळायला पाहिजे. आणि कधीतरी प्रेयस गोष्टीचा उपयोग करणं वन्स अ व्हाईल इट इज ओके, पण त्याचा अतिरेक होणं आणि श्रेयस जे काय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होणं हे माणसाला आणखीन काय म्हणू आपण त्याला, खोल चिखलामध्ये हळूहळू घेऊन जाते. आणि मग बुडत्याचा पाय खोलात असं जे काय म्हणतो आपण, तसं हळूहळू व्हायला लागते. बहुतेक सगळ्या व्यसनांची सुरुवात अशीच होते. ते श्रेयस्कर म्हणून नाही होते, प्रेयस म्हणून होते. आणि मग त्याच्यावरती डिपेंडन्सी सुरू होते. मग चहाचं घ्या तुम्ही, अल्कोहोल घ्या, टोबॅको घ्या,
अगदी खाण्याचं पण व्यसन असू शकते, बोलण्याचं पण व्यसन असू शकते, कसलं पण असू शकते. आणि मग ते प्रेयस आहे, तात्कालिक बरं वाटते, पण दीर्घकालीन मात्र त्याचे परिणाम हे काही फार चांगले असत नाही. त्यामुळे आपल्याला ते टाळता आलं पाहिजे आणि ही निवड आपल्याला करता आली पाहिजे की श्रेयस आहे की प्रेयस आहे, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारता आला पाहिजे कायम. म्हणजे मग अडचण जाणार नाही आपल्याला काही पण करताना. त्यानंतरचा पुढचा मुद्दा जो येईल आहे, पण बघूया. एक का जगायचं ज्याला समजलेलं असते त्याच्यासाठी कसं जगायचं हा प्रश्न कधीच नसतो असं म्हणता येते आपल्याला. आपल्याकडे आपण आयक्यू बद्दल बरंच बोलतो. मुलांचा जर विचार केला आपण तर आयक्यू वाढवला तर, बुद्धिमत्ता वाढवली तर चांगलं पॅकेज मिळते, अभ्यासात परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील. आणि चांगलं आहे, आयक्यू वाढवणं चांगलं आहे, जे शाळांमध्ये होते, कॉलेजेसमध्ये होते. पण केवळ आयक्यूच्या आधारे आपल्याला आयुष्यात पुढे जाता येते असं नाहीये. आयक्यू पेक्षाही जास्त महत्वाचा असतो इक्यू, म्हणजे इमोशनल कोइशन ज्याला म्हणूया आपण, भावनिक बुद्ध्यांक. त्याचा अर्थ काय की आपल्याला आपल्या स्वतःच्या भावना ओळखता यायला पाहिजे आणि इतरांच्या भावना पण ओळखता येऊन त्याला योग्य तो प्रतिसाद देता आला पाहिजे. त्याचा इक्यू स्ट्रॉंग आहे असं म्हटलं जातं. आणि इक्यू हा दुर्दैवाने पुस्तकी शिक्षणाने फारसा विकसित होत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष समाजामध्ये जाण्याची गरज असते, लोकांसोबत कनेक्ट होण्याची गरज असते. अनुभव, एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. आमच्याकडे आम्ही उन्हाळ्यामध्ये मुलांची शिबिरं घेतो 7-7 दिवसांची, तेव्हा गेले 15 वर्ष झाले. स्पार्क नावाने जवळपास 30-40 मुलं 10 ते 20 वयोगटातली येतात आणि त्यात प्रयत्न आमचा असं असतं की मुलांचा इक्यू डेव्हलप व्हावा म्हणून रोज त्यांना समाजामध्ये पाठवतो. आणि त्यांनी चॅलेंजेस असतात त्यांना दिलेले आणि त्यांनी ते पूर्ण करायचे असतात. काही पण अगदी 2-2च्या पेअर करून त्यांच्या हातात काही पुस्तकं देऊन त्यांना एका जवळपासच्या कॉलनीत पाठवून द्यायचं आणि त्यांनी 20 घरांमध्ये जायचं, लोकांशी बोलायचं, ओळख करून घ्यायची, पुस्तकांबद्दल बोलायचं, विकता आली तर विकायची. तर 20 पैकी 2-4-5 घरातनं बाहेरच्या बाहेर हाकलून देतात. तर मनातून तर अतिशय राग आलेला असतो, पण तो राग न दर्शवता थँक्यू म्हणून चेहऱ्यावरती हास्य ठेवून वापस येणं. रिजेक्शन पचवता येणं, नकार पचवता येणं. आपल्यापैकी आज बहुतेक घरांमधल्या मुलांना नकार पचवायची सवय नाही राहिलेली. त्यामुळे हे त्यांना शिकणं गरजेचं आहे. आयुष्यात सगळ्या गोष्टी काही आपल्या मनासारख्या होणार नाही, तर हा इक्यू डेव्हलपमेंटचा भाग आहे. आणि ज्याचा इक्यू डेव्हलप झालेला असतो तो लिडरशिपच्या रोलमध्ये जातो, तो टीम लिडर बनतो. म्हणून इक्यू डेव्हलप करण्यासाठी एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स, वेगवेगळे अनुभव देता आले पाहिजे, आपल्याला घेता आले पाहिजेत, त्याचा फायदा होतो. आणि सुदैवाने आम्ही कॉलेजमध्ये असताना असले भरपूर काय काय उपद्व्याप केले ज्याला म्हणेल, आणि त्यातनं बऱ्यापैकी अनुभव कळलेत, जगण्याचे अनुभव कळलेत असं म्हणता येईल. आणि तिसरा जो आहे तो एसक्यू, स्पिरिच्युअल क्वेश्चन ज्याला म्हणता येईल, आध्यात्मिक बुद्ध्यांक. हा म्हणजे परत ते जगण्याचं कारण कळणं, हा मुद्दा येतो त्याच्यामध्ये. हे जगण्याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे आणि ते कळण्यासाठी परत मेहनत थोडीशी घेण्याची गरज असेल. मला खास करून 3 गोष्टींचा उपयोग झाला असं मी म्हणेल हे करताना. मी जेव्हा शिकायला होतो, म्हणजे माझी ओळख करून दिल्या गेलीच आहे की माझं एक लोअर मिडल क्लास फॅमिली आहे. सिंदखेड एका खेड्यातले, जन्म माझा तिथेच, तिथल्या छोट्या शाळेमध्ये. तेव्हा एक 7-8 हजार वस्तीचं गाव होतं. जिजाऊंचं माहेरघर सिंदखेड हे माझं गाव खरं. तिथल्याच शाळेमधनं 10वी-12वी झालो. 10+2 ची पहिली बॅच 75 साली 10वी आणि 77 साली 12वी झालो. सुदैवाने एकच गोष्ट माझ्याकडे बऱ्यापैकी होती, ती अकॅडमिकली चांगला होतो. त्याच्यामुळे 10व्या वर्गाला तेव्हा मेरिट लिस्ट निघायची, 10वी आणि 12वीला मेरिटमध्ये होतो बोर्डामधनं. तेव्हा विदर्भाचं एकच बोर्ड होतं, नागपूर अमरावती मिळून. 10व्या वर्गात 3 विषयामध्ये बोर्डामध्ये टॉपर राहिलेलो. मराठीमध्ये पहिला होतो, मॅथमॅटिक्स मध्ये सेकंड हायस्ट होतो आणि सायन्स मध्ये थर्ड हायस्ट होतो. 12वीला पण मिळालं. आणि मग पुढे काय करायचं, तर माझ्या घरी काही कोणी फार जास्त शिकलेले नव्हते. आई 4था वर्ग, वडील 10वा वर्ग. मग शहरातल्या 4 लोकांकडे गेलो आणि त्यांना विचारलं. त्या काळात काय, एकतर मेडिकलला जा नाही तर इंजिनिअरिंगला जा. आजच्यासारखे कॉलेजेसही नव्हते आणि 12वीच्या मार्कांवरती सर्व ऍडमिशन मिळायच्या.
तेव्हा पूर्ण विदर्भातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 2-3 मेडिकल कॉलेज आणि 2 इंजिनिअरिंग कॉलेज होते फक्त. आणि सुदैवाने मार्क चांगले असल्यामुळे मला कुठे पण ऍडमिशन मिळत होती. तर शहरातल्या 4 लोकांनी सांगितलं की आजकाल इंजिनिअरिंगला काही भाव नाही, डॉक्टर होऊन जा. खरं मला काही फार डॉक्टर होण्याची अशी इच्छा नव्हती मनातनं, कारण मला गणित हा माझा आवडता विषय होता. बायोचं पुस्तक घेतलं की झोप यायची आणि ती झोप जायसाठी मला गणिताचं पुस्तक उघडायला लागायचं. त्यामुळे मी काही फार विचार नव्हता केलेला की डॉक्टर बनेल म्हणून. पण आता 4 लोक म्हणतात आपल्याला काही कळत नाही म्हणून मग ठीक आहे डॉक्टर होऊन जाऊ. एक खेड्यातला मुलगा नागपूर सारख्या शहरात येतो. 200ची बॅच माझी जीएमसी नागपूरची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची. त्यातली बरीच मुलं म्हणजे कदाचित मेजॉरिटी म्हणता येईल की शहरातनं आलेली प्रोफेशनल्सची मुलं, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापकांची मुलं. आणि मी खेड्यातला अगदी मराठी भाषेत शिकलेलो, पर्सनॅलिटी नाही, इंग्लिश नाही बोलता यायचं, मराठीमध्ये पण संवाद पटकन जाऊन कोणाशी बोलता येईल असा काही स्वभाव नव्हता. आणि त्याच्यामुळे खूप कॉम्प्लेक्सेस होते मनामध्ये की आपण फार गयभीती आहोत, आपण कुठेच बरोबरी करू शकत नाही. आणि मग त्या काळात, सुरुवातीच्या काळात काय सगळ्या फॅशन बिशन त्या काळातल्या ज्या काय होत्या त्या, आमच्या काळात राजेश खन्ना आमचा हिरो होता, अमिताभची सुरुवात झालेली होती, बेल बॉटम, 3 पीस आणि असल्या सगळ्या काय म्हणून फॅशन होत्या त्या सगळ्या करून बघितल्या. तेव्हा काय मला वाटते पॉन्ड्स, इमामी वगैरे असं काहीतरी क्रीम बिम होते, फेअर अँड लवली पण निघायची होती, तर ते सगळं करून बघितलं. पण सुदैवाने फार लवकर लक्षात आलं की या सगळ्यांमुळे काही फार फरक पडत नाही. आणि हे पण लक्षात आलं की दिसण्याने फरक पडत नाही पण असण्याने पडतो. नॉट बाय सीइंग बट बाय बीइंग. आणि मग एक टर्निंग पॉइंट ज्याला म्हणता येईल आयुष्यातला, साधारणपणे फर्स्ट MBBS ला असतानाच मी म्हणेल किंवा सेकंड MBBS च्या सुरुवातीला, आयुष्यातलं हे लर्निंग जे आहे हे कामी आलं. आणि मग दिसण्याकडला जो काय ओघ होता सगळा प्रवास, तो असण्याकडे झाला, बीइंग कडे झाला. आणि मग त्यातनं वाचनाची आवड अर्थात आधीपासूनच होती, पण अगदी गावात शिकत असताना 12वी पर्यंत काही फार वाचायला मिळायचं नाही गावामध्ये. पण जे काय मिळालं ते आदाशासारखं वाचून मोकळं व्हायचो. त्याचा फायदा जो काय झाला तो अकॅडमिक्स मध्ये पण झाला. आपल्याला माहिती आहे वाचनाने व्होकॅबलरी इम्प्रूव्ह होते आणि ते झाली तर एक्सप्रेशन पण सुधारते, त्यामुळे परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतात. मराठीत पहिला आलो, तो फायदा झाला. इकडे नागपूरला मेडिकल कॉलेजला आल्यानंतर जरा वाचायला मिळायला लागलं आणि मग वाचनाची दिशा बदलली. स्वामी विवेकानंद वाचण्यात आलं, मग गांधी, विनोबा, साने गुरुजी, ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगे महाराज आणि चिक्कार वाचलं. गेले साधारणपणे 40-42 वर्ष मी वर्षाला 30 ते 40,000 पेजेस वाचतो. तेवढा माझा वाचनाचा साधारणपणे आवाका आहे असं मी म्हणेल. आणि अनेक विषयांमध्ये रुची आहे, त्यामुळे सायन्स, मॅनेजमेंट, फिलॉसॉफी, स्पिरिच्युअलिटी, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि सगळ्याच विषयांमध्ये रुची, जीवनाशी रिलेटेड जे काय आहे ते. तर त्या वाचनातनं मला कळलं त्यावेळेस, त्या सेकंड MBBS ला असताना साधारणपणे, की माणसाचं आयुष्य एकदा जगण्यासाठी असते. तर ते केवळ काही कागदाचे तुकडे गोळा करण्यासाठी का बरं खर्च करायचं, त्याहून काहीतरी वेगळं आपल्याला करता आलं पाहिजे. काय करायचं हे नव्हतं माहिती, पण काय नाही करायचं एवढं मात्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं होतं. जेमतेम 20 वर्षाचा असेल मी, की मला पैशांसाठी माझं आयुष्य नाही विकायचं. आय वॉन्टेड टू लिव्ह ऑन माय टर्म्स अँड कंडिशन. मला माझ्या स्वतःच्या कंडिशन्स अँड टर्म्स वरती जगायचंय. आणि मग मला पैशांच्या फार मागे लागायचं नाहीये, कारण पैशांच्या फार मागे लागलं तर कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात आयुष्यात, आणि ते मला नको होते. त्यामुळे वाचनाची मला मदत झाली. त्यामुळे मी नेहमी असं सुचवतो सगळ्यांना की आपल्याला आपल्या आयुष्याचा पर्पज शोधण्यासाठी, मला ज्या गोष्टींची मदत झाली, मी असं म्हणेल प्रत्येकाला त्याची होईल असं नाहीये, पण शक्यता आहे बऱ्याच लोकांना कदाचित होऊ शकते. त्यामुळे वाचन असलं पाहिजे आपलं चांगलं, खास करून ज्याला म्हणू अनुभवांवरती आधारित, जगण्याशी रिलेटेड असं सगळं वाचन, चरित्र, आत्मचरित्र आणि इतर पण सगळं. दुसरा जो फायदा झाला मला हे सगळ्या शोधामध्ये, मी असं म्हणेल, तो लाईव्ह रोल मॉडेल्स. आपल्या डोळ्यापुढे कोणीतरी आपल्या संपर्कामध्ये असे मेंटॉर कोण आहेत आपले, यावर आपलं आयुष्य अवलंबून असते. शिक्षक जे आहे शाळा कॉलेजमधले, ते आपल्याला विषय शिकवतात आणि मेंटॉर आपल्याला जगणं शिकवतात, जगायला शिकवतात. अर्थात काही शिक्षक पण मेंटॉर असू शकतात, नाही असं नाही. काही शिक्षकांची निवड करणं आपल्या हातात नसते, ते शासन, सरकार किंवा विद्यापीठ ठरवते. मेंटॉर जगायला शिकवतं आपल्याला, आणि मेंटॉरची निवड सरकार करत नाही, या
विद्यापीठ करत नाही, मेंटॉरची निवड आपण करतो स्वतः, की माझे मेंटॉर कोण असले पाहिजे याची निवड करणं 100% माझ्या हातात आहे. आणि आय कॅन सिलेक्ट एनीवन, कोणी पण मी करू शकतो. सुदैवाने मी म्हणालो, मला वाचनामधनं स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर तुकाराम आणि सगळे मेंटॉर मिळाले, तसं मी म्हणतो. आणि मग मला काही पण अडचण आली तर मी पटकन त्यातल्या कोणाला तरी कॉल करतो, त्यांच्याशी संवाद करतो की येस मिस्टर गांधी, अशा वेळेला मी काय करायला पाहिजे सांगा, माझ्यापुढे हा प्रश्न आहे. किंवा त्या काळात जे कोणी रिलिव्हंट असेल, जेव्हा सहनशीलतेचा विषय येतो तेव्हा मग मी ज्ञानेश्वर पंत कुलकर्णी, संत ज्ञानेश्वरांना हाक मारतो. किंवा त्याहून मोठं सहनशीलतेच्या बाबतचं उदाहरण जर घेतो मी, ज्ञानेश्वरांनाही एक वायरी मागे सारणार असेल तर मग ती छोटी मुक्ताबाई, की चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं ज्यांनी ज्ञानेश्वरांनाही समजावलं. तर सहनशीलतेच्या बाबत ते एक पॅरामीटर असू शकते, स्केल असू शकते. आणि मग जेव्हा केव्हा वैताग होतो माझा, तेव्हा मी विचारतो, यार या ज्ञानेश्वर किंवा मुक्तेच्या तुलनेत माझा काय लेव्हल आहे, माझी कुठेतरी बसतो का मी, आणि माझा वैताग जायला त्यांनी मला मदत होते. त्यामुळे हे मेंटॉर आपल्याला निवडता येतात, आपण मेंटॉर निवडायचे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. हे जसे पुस्तकांमधनं मिळाले, तसे सुदैवाने आमच्या त्या काळातले लाईव्ह रोल मॉडेल ज्याला म्हणता येईल, प्रत्यक्ष ज्यांचा सहवास काही काळापुरता का होईना मिळाला, मग त्यामध्ये डॉक्टर बाबा आमटे असतील, यदुनाथजी थत्ते असतील, अमरावतीचे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन असतील, आणि असे इतर अनेक. मग आम्ही शोधत गेलो कोण कोण असू शकतात असे, ज्यांनी काहीतरी वेगळ्या वाटेने गेले, आणि जाऊन त्यांचं डोकं खायचो. त्यातनं आणखीन हे जे काय वाचनातनं जे थोडीशी स्पष्टता आली होती, ती एक पायरी आणखीन पुढे गेली, आपल्याला काय करायचं आयुष्यात ते. आणि तिसरा उपयोग जो झाला मला माझ्या आयुष्यात, तो त्या काळातला आमचा मित्रांचा गट, कॉलेजमधला आणि कॉलेज बाहेरच्या मित्रांचा गट. आमच्या कॉलेजमध्येच आम्ही, माझ्या बॅचलाच आम्ही 4 मित्र असे होतो की, आणि अजून पण काही होते थोडेफार, की आमच्या नावाने आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलच्या नोटीस बोर्डवर बाकी मुलं लिहायचे की ग्रेट सायकोज ऑफ जीएमसी नागपूर. पण आम्ही काही पण उपद्व्याप करायचो, की अमावस्येच्या रात्री 11 वाजता निघायचं सायकलनी नागपूरवरनं रामटेकला जायला, सकाळी कधीतरी पोहोचायचं. या पेनच्या जंगलामध्ये रात्री 11 वाजता निघायचं, पायात चप्पल न घालता रात्रभर जंगल फिरून यायचं आणि करायचं. इंटर्नशिप मध्ये आम्ही नागपूरवरनं भोपाळला निघालो सायकलनी, 3 मित्र, खिशात एक पैसाही न घेता, आणि बघायचे की काय होते, आपली काय क्षमता आहे ते तपासण्यासाठी. तर असले काय काय भरपूर उपद्व्याप केले. फायनल MBBS ला मी असं ठरवलं होतं की बा आपण नापास होऊन बघायचं. त्यापूर्वी कधी आयुष्यात नापास नव्हतं झालेलो. म्हटलं तर यावेळेस नापास होऊन बघू, पण नापास होण्याचं दुःख महाभयंकर असते असं वाटत होतं. असं वाटलं तो एक अनुभव घेऊन पाहायला पाहिजे आपल्याला आयुष्यात. त्यामुळे शेवटच्या 6 महिन्यात अभ्यास करणं सोडून दिलं, आणि मग काय वाचन करायचं, एका झोपडपट्टीत जाऊन मुलांना शिकवायचं, त्यांच्यासोबत खेळायचं वगैरे वगैरे, असे सगळा वेळ घालवला. परीक्षा दिली, टेन्शन नव्हतंच, क्लासेस तेवढे अटेंड करायचो कारण शिकण्यामध्ये मजा यायची. तर आणि परीक्षा दिली, निकालाचा दिवस आला, टेन्शन अजिबातच नव्हतं. बाकीच्यांसोबत मी पण गंमत म्हणून रिझल्ट पाहायला गेलो, चुकून आलं असेल नाव तर म्हणून खालून 200च्या लिस्टमध्ये खालून पाहायला सुरुवात केली, नाव दिसलं नाही, म्हटलं जमलं, आपण आपल्या प्रयत्नात यशस्वी झालो. दुर्दैवाने जसं जसं त्या लिस्टमध्ये वर चाललो तर असं लक्षात आलं की मी पहिल्या 10त आलो. नापास व्हायचं ठरवून सगळे प्रयत्न करूनही नापास नाही होऊ शकलो, पहिल्या 10त आलो, त्या प्रयत्नात अपयशी ठरलो. तर मला असं वाटतं हे जे काय त्यावेळेस केले उपद्व्याप, आणि हे अतिशय कॉन्शियसली केले असं मी म्हणेल, त्याच्या मागे कारण असं होतं की भविष्यामध्ये कदाचित प्रत्यक्ष आयुष्याच्या परीक्षेमध्ये याहून मोठे फेल्युअर येऊ शकतात. तर त्यासाठी आत्ताच आपण वॅक्सिनेशन का नाही करून घ्यायचं, म्हणजे मग ती इम्युनिटी आपल्याला आयुष्यभर कामी पडेल. आणि त्यावेळेस तो केलेला प्रयोग मी असं म्हणेल, त्याची इम्युनिटी आता 65 पूर्ण झाली तरी पण अजून ती शिल्लक आहे. कारण आयुष्यामध्ये कधी फेल्युअरला घाबरलो नाही. असं म्हणतात की फिअर ऑफ फेल्युअर मुळे आपण खूप साऱ्या गोष्टी करतच नाही आयुष्यात ज्या करायला पाहिजे त्या. आणि फायनल MBBS मध्ये माझं ठरलं की मला काय नाही करायचं. जेमतेम 21-22 वर्षाचा असेल मी, आणि मग त्या शोधामध्ये बाहेर पडलो. गुजरातमध्ये राहिलो एका आदिवासी भागात, आणि मग अमरावती जिल्ह्यात आलो एका छोट्या गावात राहायला, 2200 वस्तीच्या गावात 23-24व्या वर्षी तिकडे राहिलो 10 वर्ष. आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्र
23 वर्षात त्या ठिकाणी राहून काम केलं. आणि आता मग गेली 26 वर्ष जरा काल जो आपण विषय बोलला शहरी लोकांचे जे काय प्रश्न आहे त्या त्या विषयामध्ये काम करतो आहे. मला असं वाटतं हा जो काय माझ्या स्वतःच्या आयुष्याचा प्रवास राहिला त्याला मुख्यत्वे वाचन एक जे आहे पुस्तकं, दुसरं जे आहे ते प्रत्यक्षामधले लाईव्ह रोल मॉडेल ज्याला म्हणेल मी, आणि तिसरं जे आहे ते मित्रांचा गट जो आहे तो मला या सगळ्या प्रवासामध्ये उपयोगी पडला. आणि मग त्या काळात असं असते की जेव्हा आपण थोडीशी रुळलेली मळलेली वाट सोडून निघतो तेव्हा सगळं जग आपल्याकडे बघत असते आणि ते आपल्याला म्हणत असते, अरे चुकून राहिला, हा रस्ता नाहीये, रस्ता हा आहे, मुख्य रस्ता हा आहे रहदारीचा, तू इकडे कुठून चालला भलतीकडून. आणि सगळं जग आपल्याकडे हसत असते, आपल्याकडे जरा चिंतेच्या नजरेने बघत असते, आपल्या घरच्या लोकांपासून तर सगळ्यांपर्यंत. थोडंफार माझंही त्याच प्रकारे झालं. सगळ्यांना जरा काळजी होती की या पोराला काही व्यवहार कळत नाही, कसं होणार याचं, असं सगळं. किंवा पुढे जाऊन पश्चाताप होईल बा, असं पण होतं. आणि मी फायनल MBBS ला पहिल्या 10 होतो त्यामुळे मला ऑलमोस्ट सगळ्या विषयामध्ये MD-MS मिळण्यासारखं होतं, पण मला ते करायचं नव्हतं. हे मला स्पष्ट झालं होतं की मला नाही करायचं, या प्रकारची डॉक्टर की मी नाही करणार आहे, त्यामुळे ते सोडून दिलं. तर सगळेच पागल म्हणाले, लोकांना ऍडमिशन मिळत नाही आणि तुला ऍडमिशन मिळते तरी तू करत नाही, बरं कारण काय याचं. तर मी म्हणायचं ते नाही माहिती बा, का नाही करायचं हे नाही माहिती, पण करायचं नाही एवढं पक्के, दुसरं काय करायचं हे नाही माहिती. मग पुढे जशा गोष्टी समोर येत गेल्या तसं करत गेलो. आणि मग लोकांना एक प्रश्न त्यावेळेस असायचा की पुढे जाऊन पश्चाताप होईल, उद्या असं वाटेल की अरे तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. पण मला सांगायला आनंद वाटतो की हा प्रश्न न संपणारा असतो. म्हणजे जेव्हा मी ते न करायचं ठरवलं तेव्हा सगळे म्हणाले की तो जवानी के दिन है, जवानी की मस्ती है, कुछ दिनों के बाद समजेगा, शादी वादी होएगी तब समजेगा. सुदैवाने माझं लग्न मी किती 24 वर्षाचा असताना माझं लग्न झालं. मग लोक म्हणायला लागले की अभी अभी तो शादी हुई है, जब बच्चे बच्चे होंगे तब समजेगा. आमच्या मुलाचा जन्म 86 चा, एकच मुलगा मला 86 सालचा, म्हणजे मी जेव्हा 25 वर्षाचा होतो. तर लोक म्हणायला लागले की अभी तो ठीक है, बच्चा छोटा है अभी, जब उसके पढ़ने लिखने के दिन आएंगे तब समजेगा. तो शिकला. आणि काल जसं स्मिताताईंनी ओळख सांगितली, तो यस व्यासा म्हणून जे स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी आहे भारतातली एक अतिशय उत्तम रिसर्च मधली योगा इन्स्टिट्यूट, तिथल्या स्कूल ऑफ योगा नॅचरोपॅथी मध्ये तो प्राचार्य आहे ऍट द एज ऑफ 40. त्याचे स्टुडंट्स काही PhD झालेले आहेत आता, आणि माझ्यापेक्षाही छान त्याचं प्रेझेंटेशन आणि रिसर्च आणि असं सगळं आहे. तर मग लोक म्हणतात की ठीक है, अभी तो तुम्हारे हाथ पैर चल रहे हैं, जब हाथ पैर थकेंगे तब समजेगा. त्यामुळे हे न संपणारा प्रवास आहे हा. आता मी 65चा झालोय, पण गेले 40-45 वर्ष तरी मी असं म्हणतोय गमतीत की समजणे की नौबत कभी आई नाही, आणि असं वाटत नाही मला पुढचे 35 वर्ष तरी ती येईल म्हणून. त्यामुळे ही गोष्ट जर आपल्याला स्पष्ट असेल की मला काय करायचंय माझ्या आयुष्यात, आणि हे जेवढ्या लवकर कळेल तेवढं चांगलं, त्याचा फायदा आपल्याला पुढच्या आयुष्यात नक्कीच होतो. तर म्हणजे मला जे काय कळलंय, मग माझा प्रयत्न असतो की तो मला इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही मुलांची शिबिरं घेतो, तरुणांची शिबिरं घेतो, आरोग्यासाठी पण जे काय काम करतो त्याच्या मागचा मूळ हेतू जो आहे तो आरोग्यापेक्षा या निमित्ताने लोक जरा आपल्या स्वतःच्या जगण्याचा विचार करतील. का बरं आपलं आयुष्य आहे, कारण केवळ आजार होऊनही मरणाच्या भीतीने केलेल्या गोष्टी काही फार टिकत नसतात. पण मला काहीतरी करायचंय आयुष्यात, आणि ते काय आहे ते जर कळलं तर मग बाकी गोष्टी करणं फार सहज आणि सोपं होते. हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे मला साठी माझ्या जगण्याचा काहीतरी हेतू आहे. आणि म्हणून मग त्या दिशेने जे काय करता आलं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आतापर्यंतच्या आयुष्यात करत आलेलो आहे. या पुस्तकाची मला बऱ्यापैकी मदत झाली. डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल, एक जगप्रसिद्ध सायकियाट्रिस्ट, काल मी उल्लेख केला की ज्याला जगातल्या 29 विद्यापीठाने डॉक्टरेट दिलेली, मराठीमध्ये पण हे पुस्तक आलंय अर्थाच्या शोधात नावाने. म्हणजे किमान एक 10-20 वेळा तरी मी वाचलं असेल हे पुस्तक. म्हणजे अशी अनेक पुस्तकं आहे की मी जी निदान 10-20 वेळा वाचलेली आहे, आणि मी लोकांना रिकमेंड करत असतो, प्रिस्क्राईब करत असतो. मी असं म्हणेल, मॅन सर्च फॉर मिनिंग. या माणसाच्या आयुष्यातही 2-3 वर्षाचा कालखंड असा आला की दिवसातल्या 4दा आत्महत्या केली तरी अपुरी पडेल. त्यातनं तो बाहेर कसा पडतो याची अप्रतिम कहाणी आहे. आणि या
यांना असं म्हणतात की आधुनिक सायकोथेरपीचे भीष्म पितामह. म्हणजे तीन तीन दिग्गज नावं येतात. एक पहिला आहे तो सिगमंड फ्रॉइड. त्याने असं म्हटलं की प्लेजर इज द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड एव्हरी ह्युमन ऍक्शन. माणूस जे काय करतो ते आनंदासाठी करतो. त्यानंतर आला ऍडलर. ऍडलरनी सांगितलं की नाही, आनंदासाठी नाही, प्लेजरसाठी नाही, पण पॉवरसाठी माणूस करतो. मसल पॉवर, सत्ता असेल, पैसा असेल. आणि त्यानंतर आला व्हिक्टर फ्रँकल, ज्यांनी सांगितलं की नॉट दी प्लेजर, नॉट दी पॉवर, बट पर्पज इज द ड्रायव्हिंग फोर्स. माणसाला आपल्या आयुष्याचा पर्पज एकदा कळला ना की पुढचं जगणं फार सोपं होते. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे, नीत्शे जो जुना रोमन फिलॉसॉफर आहे त्याचं एक प्रसिद्ध कोट आहे, तेच या व्हिक्टर फ्रँकलने पुढे या पुस्तकामध्ये मांडले. आणि त्याला लोगोथेरपी असं म्हणतात. लोगो म्हणजे पर्पज. सो आपल्याला आयुष्याचा पर्पज शोधणं, म्हणजे त्यांनी डॉक्टरची व्याख्या, थेरपिस्टची व्याख्या अशी केली व्हिक्टर फ्रँकलनी की डॉक्टरचा रोल केवळ आपल्या रुग्णांवरती औषधोपचार करून बरं करणं नाही आहे, तर आपल्या रुग्णांना त्यांच्या आयुष्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत करणं. दॅट इज व्हॉट दी रोल ऑफ थेरपिस्ट. हे डॉक्टर व्हिक्टर फ्रँकलने व्याख्या केलेली आहे. आणि मला असं वाटतं मी त्या प्रकारचा थेरपिस्ट बनण्याचा प्रयत्न केला आहे गेले 40-42 वर्ष, की मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या आयुष्याचा पर्पज शोधण्यामध्ये माझी जर काही मदत होत असेल तर माझा आयुष्याचा पर्पज सॉल्व्ह झाला. मला काही याहून वेगळं काही स्वतःच्या आयुष्यात करायचं नाहीये. मला हे कळलंय की मला इतरांना त्यांच्या आयुष्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत करायची, आणि हे मी करू शकलो तर मला माझ्या आयुष्याचा पर्पज माझा आपोआपच पूर्ण होतो. त्यामुळे मला मग सगळ्यांसोबत माझं छान जमते. कुठल्या विचारधारा आडवी येत नाही, कुठला जात, धर्म, पंथ, वय, ह्या गोष्टी, शिक्षण, ह्या गोष्टी आडव्या येत नाही. आणि त्यामुळे छान आयुष्य चाललेलं आहे आतापर्यंतच सगळं. मी माझ्या स्वतःसाठी असं ठरवलंय की किमान 100 वर्षापर्यंत तरी मला जगायचंय, जे मला विज्ञानातनं कळलंय. त्यामुळे मी तर एक काय म्हणू, माझ्या 100व्या वाढदिवसाचं निमंत्रण सगळ्यांना देत असतो. वर्षभरात एक 70-80 हजार लोकांशी तरी बोलतो. तर सगळ्यांना सांगतो की 7 मे 2061 माझा 100वा वाढदिवस असेल आणि त्याला तुम्ही यावं. तर अनाजच्याही सगळ्या साधकांना, आज उपस्थित असणाऱ्यांना हे एक इन्व्हिटेशन, स्टँडिंग इन्व्हिटेशन देऊन टाकतो की तुम्ही पण यावं. आणि ते देण्यामागे आणखीन पण माझा एक हेतू आहे की तुम्हाला जर त्या माझ्या 100व्या वाढदिवसाला यायचंय तर तुम्हाला पण तोपर्यंत जिवंत राहायला पाहिजे. म्हणजे निदान त्याच्या आधी तरी आज या आपल्या मीटिंग मध्ये उपस्थित असणाऱ्या कोणीही या जगाचा निरोप घेऊ नये, ही माझी सदिच्छा पण या निमित्ताने व्यक्त होते. तर व्हिक्टर फ्रँकलनी असं म्हटलंय की ज्यांना का जगायचं हे कळलेलं असते त्याला कसं जगायचं हा प्रश्न कधीच सतावत नाही. आणि ज्याला का जगायचं हे कळलेलं नसते तो आयुष्यभर कसं जगायचं याच्यामध्येच फिरत राहतो. तर हे आपल्याला समजायला पाहिजे की आपल्या जगण्याचं कारण काय ते कळणं, त्याला म्हणता येईल आपल्याला. किती पुस्तक आहे. दुसरं एक पुस्तक आहे ज्याचा उपयोग होऊ शकेल, मी जरूर रिकमेंड करेल तुम्हाला की वाचा, इकिगाई. हे परत ओकिनावा नावाची जपान मधलं बेट, त्या बेटाची देणगी आहे. इकिगाई हा जपानी शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा आहे, द रिझन टू वेक अप इन द मॉर्निंग. की आपण सकाळी का बरं उठतो हे ज्याला कळलेलं आहे तो माणूस आनंदाने आणि सुखात राहतो. हे त्यांच्या आनंदी आणि दीर्घायू जगण्याचं रहस्य असं म्हणतात. इकिगाई द जपानीज सिक्रेट फॉर लॉंग अँड हॅपी लाईफ. याचे 4 मुख्यत्वे भाग येतात. कशी शोधायची, अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितले. खूप सारे युट्यूबवरती व्हिडिओज पण तुम्हाला सापडतील. मी बऱ्यापैकी या सगळ्यांचा उपयोग करतो. अगदी रुग्णांवरती उपचार करण्यासाठी पण करतो, आमच्या मुलांच्या, तरुणांच्या शिबिरांमध्ये पण करतो, पालकांची शिबिरं होतात त्याच्यातही करतो. 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या इकिगाईमध्ये. एक पहिलं म्हणजे मला काय आवडते, काय केल्याने मला छान वाटते, अशा गोष्टींची यादी आपल्याला तयार करता आली पाहिजे. दॅट इज माय पॅशन. ओके. दुसरं जे आहे ते की या सगळ्याच गोष्टी मला चांगल्या करता येतील नीटपणाने असं गरजेचं नाही. आय विल नॉट बी एक्सपर्ट इन इच अँड एव्हरीथिंग. तर मला हे शोधायचं की मला काय छान करता येते, काय छान जमतात गोष्टी करायला, ही दुसरी गोष्ट. तिसरं तत्व असं आहे की गाईचं की जगाला यापैकी कशाची गरज आहे. जगाला काहीतरी गरज पाहिजे यापैकी. मी कुठल्या तरी जगातल्या लोकांचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी मला या सगळ्या गोष्टींचा उपयोग करता आला पाहिजे. सो व्हॉट द वर्ल्ड नीड्स. आणि चौथी गोष्ट जी आहे ती की या सगळ्याच्या बदल्यात जग मला काय पेबॅक करायला तयार आहे. ते पैशांच्या स्वरूपात असेल असं नाही, पण ब्लेसिंग असतील, कदाचित शुभेच्छा असतील, आशीर्वाद असेल, सदिच्छा असतील,
काही पण असू शकते ते. तर ह्या 4 गोष्टीचा कॉमन डिनॉमिनेटर म्हणजे माझी इकिगाई. आणि ही इकिगाई जर आपल्याला आपल्या मुलांना शोधण्यामध्ये मदत करता आली लहान वयात, तर मलासाठी ती मुलं मग त्यांना पॅकेज किती मिळेल याचा विचार करण्याची गरज नाही. ते डॉक्टर होणार, इंजिनियर होणार याची पण विचार करायची गरज नाही. ते जे काय होतील या जगाला काहीतरी देऊनच जातील, एवढं नक्की. ही इकिगाई आपल्याला कळणं महत्वाचा पार्ट येतो. मी जे म्हणालो ते हे की एक तर पॅशन, व्हॉट यू लव्ह, ओके. दुसरं जे आहे ते व्हॉट यू आर गुड ऍट, दॅट इज युअर प्रोफेशन. तिसरं जे आहे ते व्होकेशन, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर, पेड नॉट ओनली इन द फॉर्म ऑफ करन्सी, कुठल्याही स्वरूपात. आणि चौथं आहे व्हॉट द वर्ल्ड नीड्स, दॅट इज माय मिशन. या 4 गोष्टींचं जे कॉमन येईल ती माझी इकिगाई आहे. अतिशय सुंदर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण आपल्या स्वतःची आणि मुलांची पण इकिगाई शोधू शकतो. तो आपल्या आयुष्याचा पर्पज असेल. हे पुस्तक पण आहे आणि सुंदर, जरूर वाचा असं मी सुचवेल तुम्हाला. हे डॉक्टर अभय बंगांचं आणखीन एक पुस्तक आलं, या जीवनाचं काय करू, ते पण निर्माण त्याचा उपक्रम आहे आणि आयुष्याचा हेतू शोधण्यासाठी तरुणांना मदत करणारे एक अतिशय प्रसिद्ध डॉक्टर, तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल कदाचित. त्यामुळे जरूर पुस्तकं प्रिस्क्राईब केल्याशिवाय मला राहत नाही खरं, पण ही सगळी पुस्तकं मी वाचलेली आहे आणि मला माहिती आहे. हा आरोग्याच्या कार्यक्रमाबद्दल आपण काल बोललोच आहे. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कारण मला माहिती आहे की माझ्याकडे काही पर्पज शोधण्यासाठी मुद्दाम म्हणून लोक येतील असं नाहीये. पण हा, माझा काहीतरी प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, मला डायबिटीस आहे, मला वजन कमी करायचं, मला आणखीन काहीतरी आहे, आणि त्याला काही उत्तर दिसत नाही बाकी जगात कुठे काही, आणि मला काही औषधांवरती जगायचं नाहीये, तर मग त्यासाठी लोक येतील. कुठल्या का निमित्ताने लोक येणार, मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला या निमित्ताने करता येते असं मला वाटते. आणि त्यासाठी म्हणून हे सगळे वेगवेगळे उपक्रम आम्ही करतो. त्यामुळे उपक्रम बदलत जातात, असं मी म्हणणार नाही की माझ्या आयुष्यात अशा खूप गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. उपक्रमांची काय म्हणू त्याला, स्वरूप बदलत गेलेलं आहे, पण बेसिक या सगळ्यांमागचं सूत्र मात्र तेच आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही असं मी नक्की म्हणेल. आता आम्ही ऑनलाईन कार्यक्रम घेतो, यामधलं शेवटचं सत्र हे पर्पज बद्दल असते. मला वजन कमी करण्याबाबतची 2 गमतीदार उदाहरणं आठवतात आमच्या पार्टिसिपंट्स पैकी. एक पुण्याच्या लेडी होत्या, एक मला वाटते 55च्या आसपास वय असेल, हाईट 5 फूट होती आणि वजन 90 किलो होतं. आणि मग आम्ही जेव्हा एकदा बोलतो, सुरुवातीला पहिलं सत्र झाल्यावर एक प्रत्येकाशी एक 10, 15, 20 मिनिटं बोलतो, जरा त्यांचं सगळं बॅकग्राऊंड समजून घेणं, पर्सनॅलिटी, त्यांचा आजारपण, प्रश्न, आणि मग काय त्याला करता येईल, कस्टमायझेशन प्रोटोकॉल जो देतो आम्ही जनरल त्याला. तर मग बोलण्यामधनं असा पण एक हेतू असतोय की त्यांना त्यांचा पर्पज काय, का बरं वजन कमी करायचंय, वजन केल्याने माझ्या आयुष्यात कमी केल्याने काय फरक पडणार आहे, या माझा डायबिटीस फरक पडल्याने काय फरक पडणार आहे. ओके. तर त्या ज्या ताई होत्या पुण्याच्या, त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की मला स्कर्ट घालायला खूप आवडतो, पण माझी 5 फूट हाईट आहे आणि वजन 90 किलो आहे, त्यामुळे मी स्कर्ट घालून फिरू नाही शकत पुण्याच्या रस्त्यांवरून. त्यामुळे एक ना एक दिवस तरी मला स्कर्ट घालून पुण्याच्या रस्त्यांवरती फिरायचं. दॅट वॉज हर पर्पज फॉर वेट लॉस. म्हणून मला वजन कमी करायचं. ऐकायला कदाचित गमतीदार वाटते आपल्याला, पण मला असं वाटते असा पर्पज पण असू शकतो इमोशनल. आणखीन एक अकोल्याची 34-35 वर्षाची एक आई, तिला एक 4-5 वर्षाची मुलगी होती आणि हिचं पण वजन जास्त होतं. आणि मग बोलण्यामधनं असं आलं की तिची मुलगी जी होती 5 वर्षाची, ती आईला खेळायला सोबत येऊच द्यायची नाही. ती आईला नेहमी चिडवायची की तू तर कच्चं लिंबू आहे, तू काय धावणार माझ्यासोबत. तर मग या आईने, 34-35 वर्षाच्या आईने काय पर्पज शोधला, का बरं मला वजन कमी करायचं, तर मला माझ्या लेकीला, 5 वर्षाच्या लेकीला एक ना एक दिवस तरी खेळामध्ये हरवून दाखवायचे, त्यासाठी मला वजन कमी करायचंय. सो दॅट वॉज हर पर्पज फॉर वेट लॉस. असं काही पण असू शकते, इट कुड बी एनिथिंग. पण केवळ मरणाच्या भीतीने, केवळ आजारी पडण्याच्या भीतीने हे सगळे निगेटिव्ह पर्पजेस झाले. याने या भीतीपोटी केलेले बदल हे फार काळ टिकत नाही. आपण पाहतो, आपल्यापैकी पण अनेकांचा अनुभव असेल की ठीक आहे, काहीतरी केलं, डाएट केलं, अजून व्यायाम केला, वजन कमी झाले, पण ते टिकले नाहीत, परत वाढले. पण जोपर्यंत असा काहीतरी स्ट्रॉंग पर्पज आपल्या डोळ्यापुढे असणार नाही, तोपर्यंत ते पुढे होण्याची शक्यता नाहीये, मला असं वाटते. म्हणून मग ते
आपल्याला त्या पद्धतीने स्वतःचा पर्पज शोधण्यासाठी मदतीचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून मग हे सगळे उपक्रम आहेत, त्यातला हा आरोग्य हा एक उपक्रम आहेच आहे अर्थात. त्या निमित्ताने लोक येतात आणि मग मी जे म्हणालो तसंही हे जे आहे चौथं जे कारण मी तुम्हाला सांगितलं फॉर लिव्हिंग लॉंगर अँड यंगर, हे लक्षात आलंय की आरोग्यामध्ये पण हे गरजेचं आहे आणि डॉक्टरचा रोल त्यांच्या पेशंटचा, रुग्णांना पर्पज शोधण्यामध्ये मदत करणं हे आहे. तसे WHO जी व्याख्या केलेली आहे, आपण शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टीने निरोगी असलं तर निरोगी आहोत. त्या व्याख्येनुसार आपल्यातलं क्वचितच कोणी निरोगी असणार आहे. आणखीन एक जगप्रसिद्ध डॉक्टर आहे बर्नी सिगल म्हणून, अमेरिकन डॉक्टर. त्यांनी असं म्हटलं की द सिम्पल ट्रूथ इज दॅट हॅपी पीपल जनरली डोंट गेट सिक. आनंदी लोक बहुधा आजारी पडत नाही. त्यामुळे आपल्याला आजारी व्हायचं नसेल तर आनंदाने जगायला शिकलं पाहिजे. डाएट करायचं तर आनंदाने करता आलं पाहिजे. लोक जे करतात दिवस मोजत डाएट करतात, निसर्गोपचार केंद्रात जातात राहायला 8-15 दिवस, 3 आठवडे, आणि दिवस मोजत राहतात किती राहिले, तर त्यांनी मजा नाहीये. आपल्याला आनंदाने करता आलं पाहिजे. हा आणखीन एक जगप्रसिद्ध डॉक्टर आहे, डॉक्टर डी मॉर्निश. त्यांचं एक पुस्तक आहे लव्ह अँड सर्व्हायव्हल, जरूर वाचा. त्यांनी काय म्हटलंय, द रूट पॉझिटिव्ह फॅक्टर फॉर ऑल काइंड्स ऑफ इलनेसेस इन्क्लुडिंग इन्फेक्शन इज नॉट द केमिकल्स, नॉट द जर्म्स, बट द लेवल ऑफ इंटिमसी विथ युअर ओन अँड अदर्स. म्हणजे सगळ्या आजारांचं मूळ हे जर्म्स, कोलेस्ट्रॉल आणि आणखीन काही याच्यामध्ये नाहीये, तर आपली स्वतःशी असणारं नातं आणि इतरांसोबत असणारं नातं हे सगळ्या या आजारांच्या मागचं मूळ आहे. त्यामुळे ते नातं आपल्याला कसं दृढ करता येईल हे पर्पज आपल्याला आयुष्यात शोधता आला पाहिजे, तर आपल्याला पुढे जाता येणं शक्य आहे. माणसाच्या मूलभूत गरजा आपण ज्या काय मानत आलोय त्या अन्न, वस्त्र, निवारा, कपडे, शिक्षण एवढंच मानलेलं आहे. पण त्याहून जास्त महत्वाच्या मानवी मूलभूत गरजा ज्याला म्हणता येईल माणसाच्या, ज्या त्या काही वेगळ्या आहेत, बेसिक इनेट नीड्स. त्यातली एक आहे कंपॅनियनशिप. मला कोणाची तरी सोबत पाहिजे असते, सुखात आणि दुःखातही. माणूस एकटं पडायला सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणून आपल्याला माहिती की जो अगदी खतरनाक कैदी आहे त्याला अंडा सेल जर दिलं तर तो सगळ्यात जास्त घाबरतो, तो बाकी गोष्टींना नाही घाबरत काही. माणूस जर एकटा राहिला तर पागल तरी होईल, नाही तर आत्महत्या तरी करेल. कोणीतरी असं पाहिजे की ज्याच्यावर माझं प्रेम आहे आणि जो माझ्यावर प्रेम करते. असं जर या जगात कोणी नसेल ना तर माणसाचं जगणं कठीण होणार आहे. टू लव्ह अँड टू बी लव्ड, कोणावर तरी प्रेम आणि कोणीतरी प्रेम करणं माझ्यावरती. आणखीन एक माणसाची मूलभूत गरज आहे टू लर्न, ग्रो अँड बी युजफुल. ओके. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग किंगडम मध्ये, सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये एवढाच एक फरक आहे की दगडाची ग्रोथ होत नाही, दगड काही नवीन शिकत नाही आणि तो काही कोणाच्या स्वतःहून उपयोगी पडेल असं नाहीये. केला तर माणूसचा उपयोग करू शकतो, पण म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की माझा इतरांना काही उपयोग होतोय का. आज रिटायरमेंट नंतर अनेक लोक दुःखी जे होतात ते याच्यासाठी होतात की बा मला काहीतरी जरा आता माझा काही उपयोग नाही राहिला कोणाला, जगाला फारसा, घरच्यांना नाही, इतरांना नाही. त्यामुळे तो जो युजलेसनेस जो आहे तो होपलेसनेस मध्ये कन्वर्ट व्हायला लागतो. आणि आणखीन एक माणसाची गरज जी आहे ते लिव्हिंग अ लिगसी बिहाइंड. मागे काय सोडून जाणार आहे मी गेल्यानंतर लोकांनी काय म्हटलं पाहिजे माझ्यासाठी, आणि ते म्हणण्यासाठी मग मी काय करतोय का, हे कळणं माणसाला ही महत्वाची गोष्ट आहे. लिव्हिंग अ लिगसी ही प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येकाची गरज आहे. याशिवाय माणूस जगूच शकत नाही. दुर्दैवाने याकडे आपलं लक्षच नाही. आपलं सगळं लक्ष करन्सी आणि तात्कालिक गोष्टींकडे, प्रेयस गोष्टींकडे आहे. ह्या सगळ्या श्रेयस गोष्टी आहे. परत आज माणूस एकटा बनत चालला, आय अँड माय, फक्त याच्यातच अडकला. मी माझं माझं माझं. आज मला काही इतरांशी देणं घेणं राहिलं नाही. तुम तुम्हाला देख लो मैं मेरा देख लूंगा. आणि त्याच्यामुळे एकटेपणा वाढत चालला आणि हे सगळ्या दुःखाचं मूळ या एकटेपणामध्ये येते. हा एकटेपणा जाण्यासाठी मग आपल्याला इतरांशी नातं करता आलं पाहिजे. एवढी सगळी गर्दी आहे, 700 कोटी लोक आहे जगामध्ये. पण आता रात्री झोपण्यापूर्वी एक कागद पेन घ्या आणि एक अशा व्यक्तींची नावं लिहा, एक यादी बनवा की माझ्यावर काही प्रसंग आला तर त्यांच्या डोळ्यात पाणी येणार. अशी लोक किती आहेत? मला नाही वाटत अशी 5-10 पण लोक आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांच्या आयुष्यात असतील. आणि मग जर अशी 10 लोक पण नाही कमावली की ज्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी आहे, तर मग काय कमावलं? फक्त कागदाच्या नोटा, सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले. ही जी गरिबी आहे, नात्यांची गरिबी, दुर्दैवानी, याच्या संदर्भामध्ये आपण बोलतच नाही. आपण फक्त करन्सीच्या गरिबी श्रीमंतीबद्दल बोलतो आणि त्याच्या मागे लागतो.
नात्यांनी श्रीमंत आपल्याला होता येईल का, हा विचार करता येणं गरजेचं आहे. आणि हे जर नाही झालं तर आपण स्वतःपासून कटतो, इतरांपासून कटतो आणि या सृष्टीपासून पण कटतो. आणि ते होऊ नये म्हणून मग माइंडफुल असणं, काल आपण परत थोडंसं बोललो याबद्दल, की वर्तमानात जगायला शिकणं. आपल्याला भविष्याच्या चिंता असतात, या भूतकाळाबद्दल रिग्रेट असतो, नाही का. भूतकाळ तर भूतकाळ आहे, त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. भविष्यात उद्या काय होणार कोणाला माहिती. त्यामुळे आपल्या हातात जो आहे तो वर्तमान आहे, आजचा क्षण आहे. वर्तमानाची काळजी घेतली तर भविष्य आपोआपच ठीक व्हायला लागते असं म्हटलं जाते. म्हणून वर्तमानात जगायला शिकणं. आणखीन एक तत्व जे मी शिकलो ते हे की लाईफ इज अन एफर्टलेस प्रोसेस. प्रयत्न करावे लागत नाही आयुष्यासाठी. आपलं हृदय चालतंय, आपण प्रयत्न करतोय का. मी श्वास घेतोय, श्वास घ्यायसाठी मला काही प्रयत्न करावे लागतात का. माझं डायजेशन सुरू आहे, त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का. नाही. हे सगळे एफर्टलेस आहे. ज्या क्षणी मला हृदय चालवायसाठी प्रयत्न करावे लागतील, ज्या क्षणी मला श्वासासाठी व्हेंटिलेटर ऑक्सिजन मशीन लावावं लागेल, ज्या क्षणी डायजेशनसाठी काहीतरी करावं लागेल, तर याचा अर्थ ती पॅथॉलॉजी आहे, तो आजारपण आहे. याचा अर्थ काय, की आयुष्य हे असं असलं पाहिजे की एफर्टलेस. जसं माणूस पट्टीचा पोहणारा जो असतो, तो कशावरनं ओळखायचा, तो पोहतो कसा असं नाहीये. फ्लोटिंग, पाण्यावरती तरंगता आलं पाहिजे हातपाय न हलवता, तो पट्टीचा पोहणारा असं म्हटलं जातं. एफर्टलेस स्विमिंग ज्याला म्हणता येईल. त्यामुळे मी असं मानतो की ही गोष्ट मी मग तत्व थोडस एक्सटेंड करतो. आणि ज्यांना असं वाटते की आपल्याला जगताना फार एफर्ट घ्यावे लागतात, फार ओढाताण करावी लागते, खूप आटापिटा करावा लागतो, तर असं समजा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपल्याला सहजतेने या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. मी विपश्यना मागे केलेली त्याची 3 तत्व जी शिकलो, त्यातलं एक जे आहे ते समता. सुखदुःखातून जाताना मन स्थितप्रज्ञता कायम असली पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे सहजता, की सहज झालं पाहिजे, फार आटापिटा करतोय बा असं नको वाटायला. आणि तिसरं जे आहे ते सजगता, अवेअरनेस. जे काय करायचं ते अतिशय अवेअर स्थितीमध्ये करता आलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी माणसाला जर करता आल्या तर माणूस जिंकला असं म्हणता येते. हॅपीनेस इज लाईक अ बटरफ्लाय, द मोर यू ट्राय कॅच इट द मोर इट फ्लाईज अवे. फुलपाखरू एखादं, त्याच्या मागे धावणं सोडून द्या, सुखाच्या मागे धावणं सोडून द्या, सुख आपोआप तुमच्या खांद्यावर येऊन बसेल. जोपर्यंत तुम्ही त्याच्या मागे धावताय तोपर्यंत ते पुढे पुढे धावत जाते आणि आपल्यालाही पळवते. हा आनंद सिनेमा जुना माहिती असेल, बाबू मोशा, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही. कोण किती वर्ष जगणार माहिती नाही आपल्याला, पण किती डेप्थ असेल आपल्या आयुष्यात ते मात्र आपल्याला ठरवता येते. त्याला फार अडचण नाही आहे काही करायला. आणि मग हा सगळा जो इलनेस टू वेलनेसचा जर्नी जो आहे, हा आय पासून वेकडचा जर्नी आहे. हे सगळ्या संशोधन अशी सांगतात की या सगळ्या क्रॉनिक आजारांसाठी एक त्याचा वरती केल्या गेलेले उपचार फारसे उपयोगी ठरत नाही, जेवढे की ग्रुपमध्ये केल्या गेलेले उपयोगी पडू शकतात. म्हणून मग आपल्याला आय पासून वेकडे जायला पाहिजे जर्नी. त्यामुळे मी माझ्याकडे आता जे येतात, युजली आम्ही सगळ्या ग्रुप थेरपीज करतो. युजली जे काय करतो ते 25-30-40 लोकांचा ग्रुप असतो. आणि अनुभव असा आहे की इट इज मच मच बेटर रिझल्ट दॅन अ इंडिव्हिज्युअल थेरपी. त्यामुळे शक्यतो कोणी एकटा आलाही सल्ला घ्यायला तर मी त्याला सुचवतो की बेटर वे असा कुठला तरी ग्रुप जॉईन करा. आमच्या बॅचेस सुरूच असतात रेग्युलरली, तर त्याचा जास्त उपयोग होणार, जास्त लवकर रिझल्ट मिळणार. इट इज अ रिझल्ट ओरिएंटेड असं मी म्हणेल. आणि संशोधनाने ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जे काय संशोधनामधनं सिद्ध झालेल्या गोष्टी आम्ही फक्त प्रयत्न एवढाच करतो की त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो त्याचाच उपयोग करून. त्याच्यामुळे आपल्याला ही व्याख्या पण आपण बघितली. शेवटची एक 3-4 मुद्दे फक्त सांगतो आणि मग मी थांबतो. मग काही प्रश्न असतील तर घेऊया आपण. एक काही प्रश्नांची उत्तर आपल्याला जर लिहून काढता आली तर बघा, ही प्रश्न लक्षात ठेवा. अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या मला करायची अजिबात इच्छा नाही पण या मजबुरीने मला कराव्या लागतात आज, अशी एक यादी तयार करण्याचा प्रयत्न करा. अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या मला करायची इच्छा आहे पण करता येत नाही, अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याची एक यादी तयार करा. एक अशी यादी तयार करण्याचा प्रयत्न करा की समजा हे माझ्या आयुष्याचा शेवटचा आठवडा आहे. आता पुढच्या, समजा आजचा बुधवार आहे, पुढच्या बुधवारी माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण असणार आहे. तर या 7 दिवसात मी काय काय गोष्टी करणार आहे राहिलेल्या,
अशी एक यादी तयार करा आणि आजपासनं त्या गोष्टी जगायला सुरुवात करा. आणि शेवटचा मुद्दा जो आहे, मेक अ ग्रॅटिट्यूड लिस्ट. मी का बरं कृतज्ञ असायला पाहिजे त्याची एक यादी तयार करा. मला असं ती यादी एवढी मोठी होईल ना, खूप होईल. एक छोटीशी गोष्ट परत सांगतो. आम्ही मागे किडनी फेल्युअर पेशंट जे आहे, ज्यांना डायलिसिस करावं लागते, अशांसाठी एक शिबिर घेतलं होतं. आणि आमच्याकडे 7 दिवस ठेवलं त्यांना फ्री ऑफ चार्ज. सगळं जेवण, एक केअरटेकर, 7 दिवस जेवण खाण्यापिण्याची व्यवस्था केली. आणि हेतू आज की निदान त्यांना डायलिसिस विसरायला लावू 7 दिवस तरी, नाही तर त्यांच्या आयुष्यात दुसरं काही राहतच नाही. सोमवार झाला की बुधवार, बुधवार झाला की शनिवार डायलिसिस करा आणि आपण 3 वर्षानंतर मरणार आहोत, असं त्यांचं ऑब्झर्वेशन. तर त्यांना निदान थोडीशी होप त्यांच्या आयुष्यात निर्माण करावी. आम्ही जे काय थोडेफार प्रयत्न केले, आहारात बदल केले, त्यांना हिंमत दिली, त्यांना एक्सप्रेस करायला लावलं. आणि त्यातनं 3 पेशंट असे होते की ज्यांना थेंबांमध्ये लघवी व्हायची गेले 2 वर्षांपासून. त्यातला एक 35-36 वर्षाचा एक तरुण गृहस्थ, त्याला छोटी मुलं पण होती, ज्याला थेंबांमध्ये लघवी व्हायची. 10 थेंब झाली, 20 थेंब झाली. त्याला तिसऱ्या दिवशी 100 ml लघवी झाली 2 वर्षात पहिल्यांदा. आणि तो नाचायला लागला. सगळ्यांना फोन करून सांगायला लागला की मुझे पिशाब हो गई, पिशाब हो गई. मला जरा गंमत वाटली. म्हटलं काय लघवी झाली आणि याच्यासाठी नाचतोय आणि लोकांना फोन करून सांगतोय. 2018ची गोष्ट आहे. रात्री मी घरी गेल्यानंतर विचार केला, म्हटलं माझा जन्म 61चा, मला आता 58 वर्ष पूर्ण होतात. गेले 58 वर्ष मला दिवसाला 2-2.5 लिटर लघवी होते. एकदा तरी नाचलोय का मी? त्या दिवशीपासून तो माझा मेंटॉर बनला, तो माझा गुरु बनला. आणि मी मला स्वतःला हे ठरवलं की जोपर्यंत मला 2 लिटर लघवी होते तोपर्यंत मला फ्रस्ट्रेट होण्याचं काही कारणच नाही. वाय आय शुड गेट फ्रस्ट्रेटेड? ओके. मला असं वाटतं आपल्या आजूबाजूला असे जे कोणी लोक आहेत जे आपल्यापेक्षा अडचणीत आहेत, त्यांना आपले मेंटॉर बनवा, त्यांना आपले गुरु बनवा. आणि मग बघा की आपल्याला का बरं कृतज्ञ असलं पाहिजे अनेक गोष्टींसाठी. सुदैवाने आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो, HIV लोकांसाठी काम करतो, कॅन्सर पेशंटसाठी करतो, किडनी पेशंटसाठी करतो, मुलांसाठी, गरीब लोकांसाठी करतो, अशा वेगवेगळ्या सेक्टरसाठी काम करतो. आणि सगळी काय म्हणतो, हे सगळे आयडॉल, रोल मॉडेल माझ्या आजूबाजूला असतात. आणि त्याच्यामुळे मला कधी फ्रस्ट्रेट होण्याची वेळ आजपर्यंत तरी फारशी आली नाही आयुष्यात, आणि पुढे पण येईल असं वाटत नाही. आम्ही छान आनंदाने दिवस जातात आहे. पुस्तकांबद्दल काल आपण बोललोच आहे, आता परत मी काय बोलणार नाही. पण एक 2-3 पुस्तकं एक आम्ही बिघडलोय, हे काही पुस्तकं राहिली होती ती मला सर्वोत्तम देणी, किंवा मग मी एक PDF टाकून दिल्या सगळ्या स्लाइड्स पुस्तकांच्या. आणि स्मिता त्यांना विनंती करेल की त्यांनी ग्रुपवर शेअर करावं. तर जरूर वाचा ही पुस्तक. ही सगळी टेस्टेड आहे, मी स्वतः अनेकदा वाचलेली आणि मला माहिती आहे त्या पुस्तकांमध्ये काय आहे. म्हणून आय रिकमेंड ऑल दीज बुक्स. पण तुम्हाला जर कुठे नाही मिळाली तर आमच्याकडे नक्कीच मिळू शकतील. आता सगळीकडे मिळू शकतील, शोधावे लागतील जरा. आजकाल तर काय ऑनलाईन सोपच झालंय. पण अशी बरीच पुस्तकं आहेत की त्याचा फायदा होऊ शकतो. आज परत या निमित्ताने दुसऱ्या एका विषयावरती तुमच्याशी बोलता आलं. कालपासनं मला बऱ्याच लोकांचे मेसेजेस पण आले की त्यांना काही बॅच जॉईन करायची आहे, किंवा वजन कमी करायचं, किंवा आरोग्याचे काही प्रश्न आहेत. तर त्यांच्यासाठी परत हे सगळे आहेतच नंबर, आणि ते दिलेलेच आहे यांनी. या ठिकाणी मी थांबतो. आणि जर काही प्रश्न असतील, काही शेअरिंग असेल तर जरूर आपण करूया. डॉक्टर साहेब, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. खूप छान आजचं पण मनोगत व्यक्त केलेले आहे. चॅटबॉक्स मध्ये आजच्या सेशन वरचे काही 2-3 प्रश्न आहेत, तेवढे मी विचारते आणि मग हात वर दिसतंय ते करूयात आपण. कालच्या सेशन वरचे प्रश्न चॅटबॉक्स मधले मी वाचणार नाही आहे, ते आपल्याला मेसेज करतील. पहिला प्रश्न असा आहे, आपल्या फील्डमध्ये भरीव काम करणे हे पण पर्पज शिकत असताना असू शकते ना, किंवा स्वप्न असू शकतं ना? निश्चित असू शकते. म्हणजे प्रत्येकाला आपापलं क्षेत्र निवडता येते, ते काही पण असू शकते, म्हणजे अडचण नाहीच. पण काहीतरी दॅट शुड बी माय कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे ती जी आहे ना, जसं APJने सांगितलंय की मोठी स्वप्न पाहायला शिका. छोटं स्वप्न पाहणं हा क्राईम आहे. लो एम इज क्राईम. आणि अशी स्वप्न बघा की ज्यांनी तुमची झोप उडेल. आणि आणखीन एक त्यांनी फॉर्म्युला दिलाय त्याच्यासाठी, इफ नो वन इज लाफिंग ॲट युअर ड्रीम्स देन थिंक दॅट समथिंग इज रॉंग विथ यू. आपल्या स्वप्नांना जर कोणी हसत नसेल तर असं समजा काहीतरी गडबड आहे, चुकीतोय आपण जरा. लोक हसली पाहिजे, अरे का मॅड झाला का, असं कधी होत असते का, असं कोणी म्हटलं तर असं समजा आपण बरोबर आहे, योग्य रस्त्यावर आहोत. मस्त. दुसऱ्या एका ताईने विचारले, ह्याच्यात नियतीचा वाटा किती असतो या सगळ्यांमध्ये? असू शकते, पण नियती तशी आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय आहे, आपला फोकस कायम
व्हॉट इज विदिन माय कंट्रोल त्याच्याकडे झालं पाहिजे. मी कुठे जन्म घेणार, माझे आई वडील कोण असणार आहे, याच्यावरती माझा काही कंट्रोल नाहीये डेफिनेटली. पण माझा कंट्रोल कशावरती, त्यावरती आपलं फोकस असणं महत्वाची गोष्ट आहे. आणि दॅट इज जस्ट पॉसिबल. दुसरा प्रश्न तुमच्या निवासी शिबिराबद्दल आहे. निवासी शिबिर असते का, किती दिवसांचं असतं, आणि जून ते ऑगस्ट मध्ये असतं का, किंवा वार्षिक कॅलेंडर तुमचं आहे का? वार्षिक कॅलेंडर म्हणून आमच्याकडे मुलांची शिबिर तर समर कॅम्प उन्हाळ्यामध्येच असतात, साधारण एप्रिल मे जून मध्ये. तरुणांची शिबिरं एक वर्षातून 2दा वगैरे तरी होतात, वेगवेगळ्या ठिकाणी होतात ती महाराष्ट्रात. तरुण म्हणजे आमची तरुणाची व्याख्या वयावरती डिपेंड नाही. 18+ 75-80 वर्षाचाही तरुण, जो मनाने तरुण आहे तो आपला, की आजपर्यंत झालं नाही म्हणून होणार नाही असा म्हणणारा म्हातारा, आणि जो म्हणतो की आजपर्यंत झाला नाही म्हणून मी करून दाखवणार तो तरुण. त्यामुळे अशी शिबिरं 3-3 दिवसाची निवासी होतात. बहुधा ऑगस्ट आणि फेब्रुवारी असे असतात युजली, तर त्या डेट्स करतील. त्याशिवाय मग आमच्याकडे 1-2 दिवसाची आम्ही घेतो, पॅरेंट्ससाठी घेतो, आणि बाकी विषयांवर पण करतो. काल जे तुम्ही विषय सांगितले रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, आणि अशा सगळ्या विषयांवरती होतात. आणि डॉक्टर साहेबांचे माझ्याकडे पण येतात शिबिर असतं, तेव्हा मी ग्रुपवर पाठवत जाईल. येस येस, अगदी. आणखीन एक चॅटबॉक्स मधला घेते आणि मग प्रत्यक्ष इंटरॅक्शन. चांगली लोकच दुःखी का असतात, असा एक प्रश्न आहे. असं तर नाहीये काही, कदाचित जगाचं दुःख ते ओढवून घेतात स्वतःवरती, असं असू शकते जरा एक तर. येस, ओके. दगडाला दुःख नसते, जे सेन्सिटिव्ह असतात त्यांना दुःख होणार ना, दगडाला थोडं दुःख होते की माणसाला दुःख होते. आता काही 2-3 लाईव्ह प्रश्न घेते. येस. दीपाताई बोला, दीपाताई लोखंडे. उमाताई बोला, आणि प्लीज इंडिव्हिज्युअल विचारू नका, सगळ्यांना उपयोगी पडेल असे प्रश्न विचारा. उमाताई. नमस्कार डॉक्टर. आमच्या सर्वांच्या वतीने स्मिताताईंनी तुम्हाला धन्यवाद दिलेच आहेत, तर त्याच्यात मी आता वेळ नाही घालवत. फारच सुरेख सेशन झालं आजचं आणि कालचंही. माझा प्रश्न थोडासा तुम्ही सांगितलाय तुमच्या शिबिराबद्दल, आणि त्याची माहिती ताईंकडनं आम्हाला मिळाली, तर पुन्हा तोच प्रश्न मी काय विचारणार नाही. पण तुम्ही म्हणता तसं 84 इयर्सची तरुणी चालेल का, म्हणजे आम्हाला मला आनंदाने धावेल, चालेल का? धावेल. आणि दुसरं की तुम्ही जे आता 4-5 गोष्टी सांगितल्यात आणि पुस्तकांबद्दल सांगितल्यात, त्याची माहिती तुम्ही स्मिताताईंकडे पाठवाल का? म्हणजे आम्हाला एक पीडीएफ बनवलाय मी, 30-40 पुस्तकं महत्वाची मला जी वाटतात ती, एक पीडीएफ स्मिताताईंकडे पाठवतो, त्या ग्रुपवर पाहिजे तर शेअर करू शकते. ओके. आणि प्रोसिजर कशी जॉईन करायचं तुमचं शिबिर, त्याची प्रोसिजर काय आहे त्याची आम्हाला माहिती पाहिजे, एवढं. ओके 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 ओके, थँक्यू. पुन्हा नमस्कार. नमस्कार. येस. मोनिका ताई बोला, मोनिका रत्नपारखी. नमस्कार दादा, आणि नमस्कार ताई. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही जे पर्पज ऑफ लाईफ म्हणाले, तर बहुतेकदा काय होतं ना की बहुतेक गृहिणींचं पर्पज ऑफ लाईफ असतं, पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे किंवा मग घरच्यांच्या सपोर्टमुळे ती तिचं पर्पज ऑफ लाईफ कधी हरवून बसते किंवा तिला कळतच नाही कधी. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल, म्हणजे काय सांगू शकता? म्हणजे नक्की, म्हणजे इतरांचा जर सपोर्ट मिळाला तर जास्त सोपं जाते, पण या सगळ्या विरोधातही पर्पज शोधता येऊ शकतात. ती तीव्रता, इंटेन्सिटी लागते त्या सगळ्यांसाठी, मेहनत जास्त करावी लागणार सपोर्ट नसेल तर, पण शोधता येऊ शकते, काय असं अडचण नाहीये. म्हणजे आपण मीरेचं उदाहरण आहे, आणि इतर अनेक उदाहरणं आहेत, नाही असं नाही की घरातनं विरोध असताना पण लोकांनी केलेल्या आहेत गोष्टी. ती इंटेन्सिटी लागते, आणि दुसरं कन्व्हिन्स करता आलं पाहिजे लोकांना. हे दिसलं पाहिजे की बा हे याच्याशिवाय जगूच शकणार नाही, असं जर एकदा कळलं ना तर लोक स्वीकारतात, काही अडचण जात नाही त्याला. म्हणजे आपल्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागते आधी की येस. पण बहुतेकदा काय होतं ना, जबाबदारीमध्येच ते अडकलं जातं. आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे असतो. ओके. मग इतरांना आपण विश्वास देऊ शकतो की हे होऊ शकते. नाही, जबाबदाऱ्या पूर्ण करूनही बरेचदा आपण जबाबदाऱ्या ओढवून घेतो, लोकांना स्वतंत्र न होऊ देता. आपल्याला त्यात आनंद वाटतो की लोक माझ्यावर डिपेंडंट आहे. बरेचदा मी असं पण बघतो, स्त्रियांच्या बाबत असं होते की त्या स्वतःवरती ओढवून घेतात,
आणि हम्म. फार असं परफेक्शनिझम पण असते, हे असं म्हणजे असंच झालं पाहिजे, थोडंफार कमी जास्त झालं तर होईल ना, करतील ते, हम्म. खातील आपल्या हाताने काहीतरी 2 दिवस, पण हम्म. आता हे हम्म. सांगता आलं पाहिजे की हा वेळ माझा आहे, दिवसातला 1 हम्म. तास निदान असं काहीतरी करता आलं हम्म. पाहिजे, जरा कुठेतरी सुरुवात. ओके. येस, हे थँक्यू. जबाबदाऱ्या Thank you. सोडवायच्या असं मी म्हणत नाही अजिबातच, त्याच्यासह पण आपलं पण स्वतःचं काही अस्तित्व आहे हे विसरायला. येस. धन्यवाद. धन्यवाद. दीपाताई लोखंडे, तुम्ही हा अनम्यूट केलं, बोला. नमस्कार. मला त्यांच्या तुमचे जे आता प्रश्न विचारले त्या उत्तरातनं बरंच मला जे विचारायचं होतं ते कळलं मला. आणि म्हणजे त्याच याने सांगायचंय का मला IBS असल्यामुळे सारखं म्हणजे तो वात पित्त याचा खूप त्रास आणि आता वाताचा खूप त्रास होतो आणि बरीच वर्ष झाले क्रोनिक आहे, त्याच्यामुळे मध्ये मध्ये असा सारखा डिस्टर्बन्स. आणि मी नॅचरल ह्याच्यावर राहण्याचा म्हणजे स्वतःवर प्रयोग करून कुठल्या ह्याला गेली नाही मी नॅचरोपॅथीला, पण सगळं वाचन जास्त असल्यामुळे तसं मी करत मला बराच फरक पडलाय, म्हणजे सगळं काय IBS बरा होतो, सोडायचं. काय अडचण नाही. हा, IBS तर मला आणखीन म्हणजे तुमचे इथे कुठे जवळपास असं आहे का काय ब्रँच वगैरे? ऑनलाईनच काय जवळ म्हणजे Online. तुमच्या घरातच आहे. ऑनलाईनच जायची गरज करू नाही. शकते म्हणजे मला ट्रीटमेंट आणखीन तुम्हाला दीपाताई, काल विचारायचं. मी डॉक्टर साहेबांचा नंबर ग्रुपवर पण पाठवलाय. हो नाही मला डॉक्टर मिळाला साहेबांची, नंतर. तर हा, त्यामुळे मिळाला. तुम्ही इंडिव्हिज्युअल संपर्क हा, करा. ते इंडिव्हिज्युअल मला संपर्क तेच हो, मला हो, विचारायचं हो, होतं, तर हो. इंडिव्हिज्युअल मी संपर्क इंडिव्हिज्युअल करेन. म्हणजे डॉक्टर साहेबांच्या कार्यशाळा असतात, त्याच्यामध्ये हा. तुम्ही भाग घ्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अच्छा. तुम्हाला आपोआप, ज्या आता तुम्ही काल आणि आज ओके. ऐकल्या, त्या छान ओके. पद्धतीनं तुम्हाला विचारता मेंटरशिप. येईल. आणि मला काल पण अच्छा. काही लोकांनी विचारलं की तुमच्या ऑफलाईन काय होतात का, पण सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आता ऑफलाईन आधी आम्ही घ्यायचो, पण मी आता ते थांबवलंय, जाणीवपूर्वक थांबवलंय. पण असं बघतोय की ऑनलाईनचे जे रिझल्ट आहेत ते ऑफलाईन पेक्षा कितीतरी चांगले आहेत. हो का? डे अच्छा. फर्स्ट पासून तुमची जबाबदारी आहे ही करायची. इथे आम्ही जेव्हा शिबिर घ्यायचो तर आम्ही स्वयंपाक करायचो, आम्ही खाऊ घालायचो, घरी गेल्यावर काय परत. इथे पहिल्या दिवसापासून तुम्ही तुमच्या रुटीन कंडिशन मध्ये करता, त्याच्यामुळे हे जास्त सस्टेनेबल आहे, जास्त रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि खर्च तर अतिशयच कमी आहे. म्हणजे ऑफलाईन पेक्षा तर फारच कमी खर्च होते, प्रवासाच्या खर्चात हे होऊन जाते घरच्या घरी राहून. त्यामुळे जरूर ते करावं, ऑनलाईनला काहीच अडचण नाही करायला. येस. सतीश दादा, विचारा. सर, क्वेश्चन होता दिवसात किती लिटर पाणी पिलं पाहिजे? असं काही नाही, आपलं शरीर सांगत असते किती पाणी प्यायचं. आपल्याकडे सगळे सेन्सर लावून निसर्गाने आपल्याला पाठवलंय, आपण ते विसरलो आणि आर्टिफिशियल AIच्या मागे लागलो. तहान लागली तर पाणी प्यायचं, साधं गणित आहे. हे जे सांगतात ना दर तासाला एवढं प्या तेवढं प्या, हे चुकीचं आहे. पण पाणी किती पाहिजे हे अनेक गोष्टीवरती अवलंबून असते. तुमची वजन किती आहे, उंची किती आहे, तुमचा आहार किती आहे, वातावरण कसं आहे, टेम्परेचर किती आहे बाहेरचं, त्या मल्टिपल गोष्टींवरती अवलंबून आहे. आणि आयडियली तर असं म्हणतात पाणी पिलं नाही पाहिजे, पाणी खाल्लं पाहिजे. पाणी खाणं म्हणजे काय की पाणीदार वस्तू खायच्या. टरबूज खरबूज खाल्लं, पाणी प्यायची गरज नाही तुम्हाला काही वेगळं. तर असं महत्वाचे असतात जरा पाण्याच्या बाबतीत. थँक्यू. sir. शेवटचे 2 प्रश्न घेते डॉक्टर साहेब. Yes. सुलोचनाताई, बोला. माधुरीताई, बोला. माधुरी मेंडसे आणि सुलोचनाताई बोलणारे हो, कोण? हो. मी बोलते सुलोचना. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार स्मिताताई. डॉक्टर, मला हे विचारायचं आहे की मी सपोर्ट शिवाय उभं राहू शकत नाही, चालू शकत नाही आणि 2 स्टेप चढणंही मला जमत नाही. तर याच्यावर काही होऊ शकेल का इलाज? असं होऊ शकेल. काय कारण आहे ते जरा कळलं तर मी म्हणाल तसं ते ऑनलाईन जो कोर्स आहे तो जर जॉईन केला ना तर मग हे इंडिव्हिज्युअल प्रश्नांना उत्तर मिळतील जरा थेरपी म्हणून. काल आपण ज्या पाहिल्या त्या जनरल गोष्टी बघितल्या. प्रत्येक व्यक्ती गणित त्याला जरा थोडंसं कस्टमायझेशनची गरज असते, तर बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडतो, एवढं नक्कीच आहे. त्या स्थितीपेक्षा तर बरं होतेच. त्या स्थितीत फरक पडला तरी पुष्कळ आहे. ओके, चालेल. मग मी कॉन्टॅक्ट करून घेईल स्मिताताईंकडून. मी Yes. जूनच्या कोर्सची माहिती ग्रुपवर पाठवते. हो आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते कॅलेंडर पण आहे की हो. त्याच्यानंतरच्या पण आहे. पुढच्या 3 बॅचेसचं मेन्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर बरोबर. तुम्ही ते जॉईन करू शकता.
आणि काही अडचण असेल तर मेसेज करा डॉक्टर साहेबांना, म्हणजे त्यांचे कोणी सहकारी पण त्याच्यावर तुम्हाला उत्तर देऊ शकते. हो. ठीक आहे. चालेल. पर्सनली मेसेज चालेल ना? हो पर्सनली हो मेसेज. हो हो हो. थँक्यू धन्यवाद. चालेल. मी जो मेसेज करीन म्हणजे जूनच्या कॅलेंडर मध्ये हो, हो. तिथे नंबर आणि फॉर्म वगैरे दिलेलाच आहे ठीक, त्याच्यामध्ये, सगळं तर सांगितलं. तुम्हाला अडचण येणार नाही. शेवटचा प्रश्न निवेदिता खोचे आणि मग आपण क्लोजिंग प्रेयर घेऊया. Yes. निवेदिता ताई बोला. हे मला एक खूप बेसिक क्वेश्चन आहे की हे लँग्वेज तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी मीडियम असं ठेवू शकता का? म्हणजे माझ्या काही मैत्रिणींना हे जॉईन करायचंय पण आपल्या जे ऑनलाईन आहे ते हिंदीमध्येच असते. नाईस नाईस, थँक्यू. हिंदी इंग्लिश मध्येच आहे ती सगळ्यांसाठी. इंग्लिश आहे, स्लाइड सगळ्या इंग्लिश मध्येच असतात. धन्यवाद Yes. धन्यवाद सर. खूप Yes. आय ओपनिंग सेशन होतं बाय द वे. इट्स व्हेरी अमेझिंग. थँक्यू सो मच. चॅट बॉक्स मध्ये खूप छान आवडलं अशा पद्धतीचे भरपूर मेसेज आहेत डॉक्टर साहेब नेहमीप्रमाणे, ते तुम्ही वाचले असतीलच. आणि बाकी ग्रुप ओपन केल्यावर जे प्रतिसाद येतील ते मी आपल्याला फॉरवर्ड करेन. खूप छान 2 दिवस आपला संवाद झाला आणि कालच्या पण म्हणजे अगदी छोट्या छोट्या 32 वेळावर चावावं, 7 नंतर खाऊ नये असं तुम्ही सांगितल्यावर मग खूप जण मला म्हणाले की आता खरंच ठरवलंय हा मॅडम, आम्ही असं वागणार आहोत म्हणून. म्हणजे ऐकलेलं असतं पण आणखीन जसं सोनारांनी बरोबर आहे, बरोबर आहे. जरा जास्त हायलाइट होतं. तर मला वाटतं अनाहतचे साधक हे फॉलो करतील. तुम्ही अगदी लगेच हो म्हणालात आणि येऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि दरवर्षी आनंदानं तुम्हाला बोलवत राहणार आहे. अगदी अगदी आनंदाने. येस, याच्याबद्दल आभार मानते. क्लोजिंग प्रेयर घेऊया. फक्त Yes. क्लोजिंग प्रेयर पूर्वी एक सूचना, उद्या पहाटे गुरुवारची समूह साधना आपली उद्या पहाटे घेणार आहोत आपण, कारण रात्री सेशन आहे. 5:30 ते 6 होणार आहे. सेम आपली आजची लिंक आहे. ओके, क्लोजिंग प्रेयर घेऊयात आता. स्मिताताई प्लीज, स्मिताताई मी मगाशी बोलण्यात सुलोचनाताई आल्या, मी माधुरी मेंढसे. मला जे प्रश्न विचारायचे होते ते निकिताताई आणि ते दुसऱ्यांनी जे पाणी किती प्यायचं ते झालेलं आहे, पण मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते अविनाश सरांच्या साठी आणि स्मिताताई तुमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पुन्हा एकदा हात नमस्कार मुद्रेमध्ये प्रार्थना म्हणूयात. श्वास घ्या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण करायचं आहे. दोन्ही हात अलगद डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि मग सावकाश उघडायला हरकत नाही आहे. थँक्यू व्हेरी मच सगळ्या साधकांचे आणि डॉक्टर साहेबांचे आभारी आहे. आपण इथेच आज थांबूया. थँक्यू.